एखाद्या व्यक्तीचं त्याला घर घ्यायचंय पुण्यामध्ये तर तुम्ही त्या व्यक्तीला काय सांगाल की त्याने कोणकोणत्या गोष्टी बघितल्या पाहिजे आणि मग घर घेतलं पाहिजे? तुम्हाला वाटतं ना की तुमच्या जुन्या घरामध्ये तुम्हाला या गोष्टी हव्या होत्या, की जसं की तुम्हाला स्टोर रूम्स पाहिजे किंवा पूजा करायला तुमच्या जुन्या घरात जागाच नाहीये, तुम्ही कुठेतरी त्याला कोपऱ्यामध्ये देवघर लावून दिलं आणि तिथे पूजा करून जातात. त्या सगळ्या गोष्टी जिथे फुलफिल होत असतील ना तिथे होम बायरने भेटेल. तर त्याच्यासाठी या डिझाईन्स, हे प्लॅनिंग, हे सगळ्या गोष्टी खूप मॅटर करतात. सर, बाणेरपासून मामुर्डीपर्यंत जर फ्लॅटचे रेट विचारायचे झाले तर मला तुम्ही इतका स्क्वेअर फीट एरिया तुम्हाला इतक्या लाख किंवा करोडमध्ये मिळेल असं सांगा. अजून एखादी केस स्टडी सांगू शकता का सर, की लेआउटमध्ये तुम्ही एखादी इंटरेस्टिंग गोष्ट आणली आणि ज्यामुळे तो प्रोजेक्ट खूप चांगला विकला गेला प्राईम लोकेशनला? मोठ्या मोठ्या हॉटेल्समध्ये जाता, कुठल्या रिसॉर्ट्समध्ये वगैरे जाता, तर तिथे तुम्हाला आहे ना ते वॉक इन वॉर्डरोब्स वगैरे हे कन्सेप्ट दिसून येते. तर त्याचे ते वॉक इन वॉर्डरोब्स घेऊन आलो मार्केटमध्ये. बे विंडो म्हणजे जे विंडोला जे सीट आउट असतो खाली, बरोबर, त्या टाईपचं सीट आउट तिथे घेऊन आलो. तोही लोकांना खूप आवडायला लागला. काही प्रोजेक्ट्समध्ये स्टोर रूम्स घेऊन आलो. त्याच्यात कार्पेट एरिया किती होता? 1300 वाले ऑलमोस्ट बुकड आहेत. माझ्याकडे 1150, 850 कार्पेट आता अवेलेबल आहेत जे मी सेल करतो. आपण बघतोय की युद्ध चालू आहे, त्याच्यासोबत लोकांना AI ची भीती आहे. तुम्हाला काय वाटतं की रिअल इस्टेटचं मार्केट हे थोडंसं डाऊन झालंय का? सर, आपण पुण्याचं मार्केट जर बघितलं, आपल्याकडे सर 5 करोड 10 करोड असे फ्लॅट का नाही? आता ऑलरेडी मार्केटमध्ये प्रोजेक्ट आलेले आहेत. आमच्याकडे सुद्धा 5-5 करोडचे 3-3 करोडचे फ्लॅट्स आता आहेत. तर तिथे आता आम्ही 3200 स्क्वेअर फीट कार्पेटचे फ्लॅट घेऊन आलेलो आहोत. आता आमच्याकडे बाणेरमध्ये काही प्रोजेक्ट येत आहेत, त्याच्यानंतर आमच्याकडे सौदागरमध्ये काही प्रोजेक्ट येत आहेत. तिथे 5 करोड मिनिमम आता तिथे व्हॅल्यू व्हायला लागली. रिलेशन रिअलटेक जेव्हा भूमिपूजन होतं तेव्हापासून प्रोजेक्टला मदत करते, डेव्हलपरला हेल्प करते की त्यांचा लेआउट कसा असला पाहिजे, प्रोजेक्ट मध्ये किती फ्लॅट असले पाहिजे. सर, मला ते सांगा ना की आपण कुठून मदत करतो आणि आपण कशी मदत करतो बिल्डरला? आर्किटेक्चर एखादा प्लॅन द्यायला 4-5 वेळा चेंजेस करतो, पण आमच्यामुळे आहे ना त्यांना बिचाऱ्यांना 35 ते 40 वेळा प्लॅन चेंज करावा लागला. सगळ्यात जास्त कस्टमर आणि बिल्डर मध्ये जो एक प्रॉब्लेमॅटिक सिच्युएशन क्रिएट होते ना ती पोझिशन डेटची होते. पण मग पोझिशन डेट बऱ्यापैकी का फॉलो होत नाही आणि रेराचे इतके कडक नियम असतानाही का नाही होत? त्या प्रोजेक्टचा पैसा दुसऱ्या लँडमध्ये, दुसऱ्या प्रोजेक्टमध्ये लावत असतात. मग त्यांचं कॅश फ्लो जे आहे ते नंतर होत नाही. मग तिथे ते लोक त्या ठिकाणी फेल जातात आणि त्याचा जो त्रास आहे हा त्रास एंड युजरला होतो. आता सॅम्पल फ्लॅट बनवले जातात प्रत्येक ठिकाणी, म्हणजे ठीक आहे, चांगलं दिसतं ते तर ऑब्व्हियसली इंटेरियरमुळे ते जास्त अट्रॅक्टिव्ह वाटतं, बट थोडं कॉम्पॅक्ट वाटत नाही का सर? जर तुमचं एम्प्टी फ्लॅट असेल ना, तर एम्प्टी फ्लॅटमध्ये त्याला खूप सारे डाऊट्स क्रिएट होतात. ती जागेमध्ये खरंच तुम्ही प्लेस करून दाखवली ना, सोफ्याची प्लेसमेंट दाखवली किंवा तुमच्या बेडची प्लेसमेंट दाखवली किंवा किचन मधल्या काही प्लेसमेंट्स दाखवले ना, तर त्याला ती आयडिया येऊन जाते की नाही बाबा हे घर माझ्या लोकेशन प्रमाणे, माझ्या रिक्वायरमेंट प्रमाणे, माझ्या बजेट प्रमाणे परफेक्ट आहे. तिथे मग तो कस्टमर रेडी होऊन जातो ते घर घ्या. होम बायर्सचं तुम्ही काय सांगाल की व्हाय चॅनल पार्टनर्स आर इसेन्शियल फॉर इन दिस प्रोसेस? हॅलो गाईज अँड वेलकम टू बँटर विथ चेतन. मित्रांनो, आज आपल्या सोबत आहे मधुसूदन जाधव सर. सर, नमस्ते. नमस्कार सर. सरांबद्दल बोलायचं झालं तर RRPL कंपनी तुम्हाला माहित असेल, रिलेशन रिअलटेक प्रायव्हेट लिमिटेड. मित्रांनो, जेव्हाही तुम्हाला घर घ्यायचं असतं त्यावेळेस प्रत्येकाच्या मनात प्रश्न असतो की मी किती बजेटचं घर घेतलं पाहिजे, त्यासोबतच किती ॲम्युनिटीज माझ्या घरी पाहिजे. अशा भरपूर बिल्डर लोकांचे जे प्रोजेक्ट्स आहे त्यांचं डिझाईन आजपर्यंत सरांनी केलं आहे. ते प्रोजेक्ट कसा बनला पाहिजे की तुम्ही लोक जे आहात, जे होम बायर्स आहे, त्यांना त्यांचं स्वप्नांचं घर चांगलं मिळेल याचं पूर्ण प्लॅनिंग वगैरे सर करतात. रिलेशन रिअलटेक कंपनी करते. तुम्ही जेव्हा जातात घर घेण्यासाठी, जेव्हा फ्लॅट घेण्यासाठी, जेव्हा ते लोक तुम्हाला घर दाखवतात त्यावेळेस जे तिथे लोक असतात ती सरांची कंपनी ऍक्च्युली आहे. तर आज आपण सरांना विचारणार आहे की पुण्याचं जे मार्केट आहे, पूर्ण महाराष्ट्रात जे रिअल इस्टेटचं मार्केट आहे ते कसं सुरू आहे, की कसं आपलं घर असावं, कसं घर डिझाईन झालं पाहिजे. की कारण तुम्ही तिथं काही 1-2 वर्ष नाही राहत, तुम्ही 10-15 वर्ष एका घरात राहतात. या सगळ्या गोष्टींबद्दल आज आपण सरांसोबत चर्चा करणार आहे. सर, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलवर. धन्यवाद. येस सर, सगळ्यात पहिले आजपर्यंत जर आपण रिलेशन रिअलटेक बद्दल बोलायचं झालं, इट्स अ मॅन्डेट फर्म. बरोबर. आजपर्यंत 20,000 पेक्षा घरं तुम्ही सेल केलेत सर. आय थिंक जर स्क्वेअर फीट मध्ये मोजायचं झालं तर 30 लाख स्क्वेअर फीटच्या वर आपण घरं सेल जास्त सेल केला. येस सर, काय वाटतं तुम्हाला, काय तुमचा अनुभव हा इतका, किती वर्ष झाले आणि काय काम झालंय आजपर्यंत? सर, रिलेशन रिअलटेक बद्दल सांगायचं झालं ना तर जेव्हा कंपनी स्टार्ट केली होती ना तेव्हा आम्ही 2 जण होतो फक्त. आज 400 जणांची टीम आहे आमची. फक्त आमचीच टीम नाही तर जवळपास 7,000 चॅनल पार्टनर्स आहेत आमच्यासोबत आणि 100+ डेव्हलपर्स आहेत. या सगळ्यांची मिळून, म्हणजे हे सगळे स्टेक होल्डर्स मिळून रिलेशन रिअलटेक कंपनी आहे.
आणि ही कंपनी आता रिअल इस्टेट मध्ये मॅन्डेटचं काम करते. म्हणजे डेव्हलपर्स कडनं आम्ही प्रोजेक्ट जो आहे ना हा मॅन्डेट वरती घेतो, सोल सेलिंगसाठी आपण घेतो असं आहे. कारण सगळ्यात पहिली जर्नी चालू झाली आमची नवी मुंबईमधनं. ओके. हा, नवी मुंबईला खारघरमध्ये आमचं पहिलं ऑफिस होतं. ओके. हा, तिथून मग स्टेप बाय स्टेप मग बदलापूरमध्ये काही प्रोजेक्ट आले, उल्वेमध्ये काही प्रोजेक्ट झाले, पनवेलमध्ये काही प्रोजेक्ट झाले. 2012 मध्ये आम्ही पुण्यामध्ये आलो. मग पुण्यामध्ये पहिला प्रोजेक्ट एका प्रोजेक्ट पासून स्टार्ट केलं आम्ही. मग ते आता असं करत 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 जवळपास आमच्याकडे आता 63 प्रोजेक्ट्स आहेत जे आता लाईव्ह आहेत. 63 प्रोजेक्ट मॅनेज करताय सर तुम्ही, आणि त्याच्यात 1-2 फ्लॅट नाही तर अख्खी बिल्डिंगच्या बिल्डिंग, पूर्ण बिल्डिंग स्टार्ट पासून एंड पर्यंत, पोझिशन पर्यंत जेवढे फ्लॅट्स आहेत त्यांच्याकडे ते पूर्ण बिल्डिंग आम्ही सेल आउट करतो. प्लस सगळे अग्रीमेंट्स, त्यांची डिस्बर्समेंट, रिकव्हरी, या सगळ्या गोष्टीचा सपोर्ट आम्ही डेव्हलपरला देतो. सर, आपली जी ऑडियन्स आहे आता किंवा जे लोक बघत असतील, तर मला तुम्हाला एक विचारायचं आहे, त्यांच्यासाठी तुम्ही एक गोष्ट एक्सप्लेन करा की मॅन्डेट कंपनी म्हणजे काय, सोल सेलिंग कंपनी म्हणजे काय. लोकांना हे माहित नाही आहे. सर, मॅन्डेट किंवा सोल सेलिंग कंपनी हे म्हणजे कसं आहे की डेव्हलपर तुम्हाला एखादी गोष्ट आउटसोर्स करतो. म्हणजे जसं कन्स्ट्रक्शन पण आहे, तर बरेच डेव्हलपर स्वतःहून कन्स्ट्रक्ट नाही करत. तिथे ते मार्केटमध्ये जे कन्स्ट्रक्शन एक्सपर्ट्स असतात तर त्यांच्याकडे कडून तो प्रोजेक्ट पूर्ण ते डेव्हलप करून घेतात, कन्स्ट्रक्ट करून घेतात. बरोबर. सेम ॲज इट इज सोल सेलिंग पण अशीच कंपनी असतात, मॅन्डेट कंपन्या अशा असतात की त्याच्यामध्ये सेल्स झालं, मार्केटिंग झालं, त्यांचं ब्रँड एलिव्हेट करायचं ते झालं, किंवा तुमचं रिकव्हरी झाली, या सगळ्या गोष्टी आहेत ना, ही करणारी ती मॅन्डेट फर्म असते. त्यांच्याकडे त्यांची टीम असते पूर्ण, आणि ही टीम पूर्ण त्यांना डेव्हलपरला तो सपोर्ट देते. असं तर डेव्हलपरला त्याचं बेनिफिट काय होतं की जर मी सेल्स आणि मार्केटिंग तसं बघायला गेलं तर हा टॉपिक फार मोठा आहे. ठीक आहे, त्याच्यासाठी एक्सपर्ट्सची खूप गरज आहे. बरोबर. आणि प्रोफेशनल्स जे आहेत मार्केटमधले त्यांची खूप मोठी गरज लागते. ठीक आहे, जर या गोष्टी डेव्हलपरने मॅन्डेटवरती दिल्या, सोल सेलिंगसाठी दिल्या, तर डेव्हलपरकडे तेवढा टाइम राहतो की त्यांना दुसऱ्या गोष्टींकडे फोकस करायला, जसं की कन्स्ट्रक्शनकडे, लायझनिंगकडे, किंवा तुम्हाला लँड परचेस करायचे असून त्याच्याकडे. तर डेव्हलपर त्याच्यात एक्सपर्ट असतात, त्यांनी तिथे फोकस केला ना तर ह्या सगळ्या गोष्टी बॅलन्स्ड होऊन ना त्यांचा प्रोजेक्ट हा सक्सेसफुल होतो तिथे. एक्झॅक्टली असं आहे. बरोबर. तर मॅन्डेट हे आउटसोर्स केल्यासारखंच आहे की तुमचं सेल्स आणि मार्केटिंगचा जो पार्ट आहे कंपनीमधला हे ते पूर्ण आउटसोर्स करतात. रिलेशन रिअलटेक आय थिंक ही जेव्हा भूमिपूजन होतं तेव्हापासून प्रोजेक्टला मदत करते, डेव्हलपरला हेल्प करते की त्यांचा लेआउट कसा असला पाहिजे, प्रोजेक्ट मध्ये किती फ्लॅट असले पाहिजे. तर सर मला ते सांगा ना की आपण कुठून मदत करतो आणि आपण कशी मदत करतो बिल्डरला, ती सुरुवातीपासूनची. हा चांगला क्वेश्चन विचारलाय सर तुम्ही. खरं तर याची गरज आहे ना, ही प्रत्येक डेव्हलपरने ओळखली पाहिजे. कारण बिझनेस करणं हे जितकं सोपं आहे ना तितकंच ते अवघड पण आहे. कारण त्याच्यातलं जर काही या ज्या स्टेप्स आहेत ह्या जर का चुकल्या तर त्याच्यात त्यांना खूप मोठा फटका बसू शकतो, फायनान्शियली पण आणि ब्रँड वाईज पण. ओके, राईट. आता जसं की तुम्ही म्हटलं डिझाईन रिलेटेड, ह्या गोष्टी अशा नाही आहेत की डिझाईन आमच्या डोक्यात काहीतरी आले आणि आम्ही तुम्हाला सांगितले आणि आर्किटेक्चरने ती डिझाईन केली. तर त्याच्या मागे आहे ना पूर्ण स्टडी लागतो करायला. आज आमचा 16 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे. त्या एक्सपिरियन्स मधून आम्हाला या गोष्टी सगळ्या फाइंड आउट होत गेल्या. तसे तसे आम्ही आमच्या सुद्धा प्रोसेसेसमध्ये ते चेंजेस करत आलो. ओके. कुठलाही बिझनेस आहे ना, मी तुम्हाला सांगतो सर, 3 गोष्टींवरती मोस्टली चालतो. ओके. एक म्हणजे पीपल, प्रोसेस आणि टेक्नॉलॉजी. ओके. ठीक आहे. पीपल म्हणजे तुमची टीम कशी आहे, तुमचं मॅनेजमेंट कसं आहे, तुमची हायरार्की कशी आहे, त्याच्यामध्ये किती एक्सपिरियन्स्ड आहेत, किती म्हणजे त्यांचं एज्युकेशन बॅकग्राऊंड कसं आहे, राईट, त्यांचं स्ट्रॅटेजिक थिंकिंग कसं आहे, ते तुम्हाला कसं सपोर्ट देत आहे. ही टीम पहिली इम्पॉर्टंट झाली, पीपल. देन प्रोसेस तुमची किती स्ट्रॉंग आहे, राईट, प्रत्येक गोष्टीमध्ये. आता आमच्याकडेच बघायला गेलं तर तसे बरेच वेगवेगळे डिपार्टमेंट आहेत. आता सेल्स रिलेटेड जर फक्त बघितलं ना तर आमच्याकडे एक मार्केटिंग डिपार्टमेंट वेगळं आहे, त्याच्यानंतर प्री सेल्स आहे, त्याच्यानंतर रेफरलच्या वेगळी टीम आहे, त्याच्यानंतर सीपी आहे, सीआरएम आहे, रिकव्हरी आहे. हे असे वेगवेगळे आमचे डिपार्टमेंट्स आहेत. ओके. ठीक आहे. आणि त्याच्या डिपार्टमेंटची प्रत्येकाची वेगवेगळी प्रोसेस सेट आहे. म्हणजे एक जरी आम्ही इथे अवेलेबल नसलो तरी सुद्धा त्या प्रोसेसमुळे ना आमचा बिझनेस हा रन होतो आणि इझिली रन होतो आणि त्याचं बेनिफिट डेव्हलपरलाही भेटतं आणि प्रोजेक्ट सेलिंगमध्ये सुद्धा त्याचा फायदा होतो. ओके, राईट. सेम टेक्नॉलॉजी. कारण पूर्वीसारखं आता आपण आहे ना डायरीमध्ये लीड लिहून घेणं, त्यांना फॉलोअप करणं, त्याचे रिमार्क टाकणं, हे करत बसलो ना, ओल्ड ड्युटी झाली, ती ओल्ड सगळी प्रॅक्टिस झाली.
तर न्यू टेक्नॉलॉजी तुम्ही काय आणली पाहिजे, नवीन नवीन त्याच्यात अपग्रेडेशन केले पाहिजे, त्याच्यामध्ये इनोव्हेशन काही ना काहीतरी त्याच्यामध्ये आणत राहिलं पाहिजे. ओके. कारण जर तुम्हाला आता आज आम्ही पुण्यात करतोय, मुंबईत करतोय, जस्ट आम्ही आता नाशिकमध्ये काही प्रोजेक्ट घेतले, तर आम्हाला जर आता पॅन इंडिया लेवलला जायचंय, एक्सपान्शन करायचं ना, तर तिथं आम्हाला टेक्नॉलॉजी सपोर्ट करणार आहे. बरोबर. राईट. त्या प्रकारे आम्ही आमची टेक्नॉलॉजी डेव्हलप केलेली आहे. तर या 3 गोष्टी आहेत ना बिझनेसमध्ये फार महत्वाच्या आहेत सर. बरोबर. राईट. तसेच आमची ना मार्केट रिसर्चची टीम आहे. हा. तर ती मार्केट रिसर्चची जी टीम आहे ना, ही मार्केटमध्ये पूर्ण पहिला आधी स्टडी करते, कॉम्पिटिटर अनालिसिस करते, प्लस कन्झ्युमर बिहेवियरचा पण स्टडी करते. ठीक आहे. तर कॉम्पिटिटर अनालिसिस मधून आम्हाला ज्या गोष्टी भेटतात, समजतात की प्रोडक्ट कुठला आपण मार्केटमध्ये आणला पाहिजे, त्याच्यामध्ये काय स्पेसिफिकेशन्स आपण टाकले पाहिजेत, काय अम्युनिटीज त्याच्यासाठी असायला पाहिजेत, आणि इव्हन तेवढंच नाही तर तिथे एक ऑडियन्स कुठला आला पाहिजे. ओके. राईट. कारण प्रोडक्ट मार्केटमध्ये बरेच आहेत आणि प्रत्येक कस्टमर आहे ना, ह्याची चॉईस वेगवेगळी असते, त्यांची रिक्वायरमेंट वेगळी असते. म्हणजे तुम्ही आणलेला प्रोडक्ट हा प्रत्येक कस्टमरला आवडेल असं नाहीये. बरोबर. ठीक आहे. त्यामुळे तुम्हाला एक तुमचे टार्गेट ऑडियन्स जो आहे ना, हा आयडेंटिफाय करावा लागतो. राईट. ही सगळी गोष्ट आहे ना, ही सगळी गोष्ट आम्हाला आमची मार्केट रिसर्चची टीम देते. आम्ही आर्किटेक्चर सोबत, डेव्हलपर सोबत, लँडस्केप डिझायनर सोबत बसतो आणि सगळेजण एकत्र बसून एक प्रोडक्ट डिझाईन करतो आणि मग तो डिझाईन मार्केटमध्ये आम्ही लॉन्च करतो. काही केस स्टडी सांगू शकतात का सर तुम्ही, की तुम्ही स्वतः त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह झाले आणि तुम्ही डिझाईन केला प्रोजेक्ट आणि तो खूप लवकर विकला गेला आणि त्याच्या मागे तुमचं स्ट्रॅटर्जी काय होते? सर तुम्हाला प्रोजेक्ट म्हणजे मी कुठल्या ब्रँडचं किंवा कोणाचं असं तिथे नाव नाही घेत, ठीक, पण तुम्हाला सांगतो की ताथवडेमध्ये डेव्हलपरने आधी काही इन्व्हेंटरी जी बनवली होती, काही युनिट्स आणले होते ना, हे असे होते की खूप छोटे छोटे फ्लॅट्स होते. ओके. म्हणजे 1 BHK, 2 BHK, 3 BHK, 4 BHK हे सगळं त्यात मिक्स केलेले होते. तर त्यात काय होतं ना, की हे प्रत्येक वेगवेगळ्या सेगमेंट मधले प्रोडक्ट आहेत. बरोबर. त्याचा कस्टमर प्रत्येकाचा वेगवेगळा आहे. करेक्ट. राईट. पण त्या मार्केटमध्ये ना तुम्हाला ना डिमांड आणि सप्लायचा स्टडी करणं खूप गरजेचं आहे. ओके. की मार्केटमध्ये आता सप्लाय किती आहे त्या इन्व्हेंटरीचा, म्हणजे त्या कार्पेट एरियाचा, आणि त्याची डिमांड काय आहे. बरोबर. बरोबर. तर त्याचा स्टडी करून आहे ना, आम्ही एक डिझाईन बिल्डरला आम्ही सांगितली, कारण त्यांनी डेव्हलपरनी तर त्यावेळेला तर ऑलमोस्ट फाउंडेशन स्टार्ट करणार होते डेव्हलपर, पण नंतर आम्हाला जेव्हा त्यांनी ऑनबोर्ड करून घेतलं, हँडओव्हर, तर त्यावेळेला आम्ही मग ते सगळं स्टडी करून मग तिथे आम्ही ते काम तिथे थांबवलं आणि थांबवून त्यांना सांगितलं की सर आपल्याला ह्या चेंजेस करणं गरजेचं आहे, कारण मार्केटची रिक्वायरमेंट ही आहे. राईट. मार्केटला जर आपल्याला रेट हवा आहे आणि आपल्याला जर वेलॉसिटी हवी. ऍक्च्युली रिलेशन रिअल सर मोस्टली आमच्याकडे डेव्हलपर्स काय येतात ना, तर त्याच्या मागचं मेन आमच्या कंपनीचं जे USP जर आम्ही म्हणू शकतो ना, तर ते आहे व्हॅल्यू आणि वेलॉसिटी. कारण आम्ही डेव्हलपरला रेटही दिलेले आहेत आणि वेलॉसिटी पण दिलेली आहे. बरोबर. असं आहे. पण ती कधी येऊ शकते की जेव्हा तुम्ही या लेवलचं स्टडी करता, मार्केट रिसर्च करता आणि त्या लेवलला प्रोडक्ट बनवता. तर तिथे आम्ही काय केलं की तिथे मग सगळे आम्ही 2 आणि 3 BHK कार्पेटचे सगळे फ्लॅट घेऊन आलो. 2 आणि 3 BHK 2 BHK आणि 3 BHK कार्पेटचे फ्लॅट्स आणले. आणि जे आधी प्रोजेक्ट 2 वर्ष 3 वर्ष सेल करायला लागत होते, तर त्यातली त्यांची जेवढी इन्व्हेंटरी होती त्याच्यापेक्षा पैकी 70% इन्व्हेंटरी ही आम्ही हार्डली 1 ते 2 महिन्यामध्ये सोल्ड आउट केली होती. ओके. येस सर. ते मग तो कार्पेट एरिया तुम्ही वेगळा नेला होता का तिथं, ऍज कम्पेअर टू बाकी डेव्हलपर कॉम्पिटिटर जर बघायला गेलं तर त्याच्यात काय होतं? थोडं म्हणजे डिटेलमध्ये सांगतो काय. तुम्हाला एक्झाम्पलच देतो. हा. की मी जेव्हा आता स्टडी करतोय, तर स्टडी करताना माझी टीम तिथे घेऊन येते की मार्केटमध्ये सर 750 ते 850 हा या कार्पेटला जास्त डिमांड आहे. बरोबर. तो कस्टमर मार्केटमध्ये खूप आहे. हो. राईट. आणि त्याचा सेल पण होतोय. हो. पण त्याचा सप्लाय पण तेवढाच आहे. करेक्ट. कारण काय होतं की डेव्हलपर्स आपण काय करतो, कॉपी करतो आपल्याच कॉम्पिटिटरला, की यांच्याकडे 2 BHK यांचा विकला जातोय तर सेम आणा, त्याच्याकडे 2 BHK 750 ते 800चा आहे, 850चा आहे, तर तो सेम घेऊन या. मग ते जेव्हा सेम घेऊन येत असतो ते सप्लाय खूप वाढत जातो. राईट. फॉर एक्झाम्पल 1000 फ्लॅट्स असतील तर त्यातले 700 फ्लॅट तुम्हाला सेल झालेले दिसतात. बरोबर. पण तिथे 300 फ्लॅट अवेलेबल पण आहेत मार्केटमध्ये. बरोबर आहे. राईट. पण त्याच वेळेला जर तुम्ही त्या मार्केटमध्ये 650 ते 700 जो मार्केटला अवेलेबलच नाहीये. ओके. किंवा 850 ते 950 हा सेगमेंट वेगळा आहे पूर्ण. हा वेगळा तो घेऊन आलो तर मार्केटला अवेलेबलच नाहीये ना तो. तर तो प्रोडक्ट जो आहे ना, हे सेल होण्याचे चान्सेस वाढतात. ओके. त्याची रिक्वायरमेंट वाढते. आता तुम्हाला एक आठवड्यातला अजून एक एक्झाम्पल देतो मी. जसं की ओरियाना वर्ल्ड म्हणून आमचा प्रोजेक्ट. येस. सर ताथवडे वाकड ह्या मार्केटमध्ये 2 BHK आणि 3 BHK ची इन्व्हेंटरी होती. त्या 3 BHK जो आहे ना,
हा साधारण 1000 पासून ते 1100, 1150, 1200 पर्यंतचे मार्केटमध्ये कार्पेट 3 BHK ला बरोबर. कार्पेट. पण 1250 किंवा 1300ची जी रिक्वायरमेंट होती मार्केटमधली ना, ती नव्हती कुठेच. ओके. मग तो गॅप आम्ही आयडेंटिफाय केला. तो गॅप आयडेंटिफाय करून आम्ही 1300 कार्पेटची रिस्क, कारण तिथे भीती डेव्हलपरला पण होती, तुम्हाला पण होती की विकलं जायचं. भीती आम्हाला म्हणण्यापेक्षा ना, आम्हाला तसं कॉन्फिडन्स पण होता त्याचा होता. की मार्केटला नाही आहे ना, नाही तो बाहेर कुठे जाणार आहे. तो बाहेर जर वाकडकडे गेला तर वाकडचे ऑलरेडी रेट जास्त आहे, जास्त आहे. बरोबर आहे. तो बाहेर रावेतला गेला तर रावेतमध्ये फ्लॅट असते, कार्पेटचे नाही आहेत, बरोबर आहे. राईट. तर त्यांना ज्या पाहिजेत ते स्पेसिफिकेशन पाहिजेत, ते रूम सायझेस पाहिजेत, त्या अम्युनिटीज किंवा एक फील प्रोजेक्ट मोठा आहे त्याचा, कनेक्टिव्हिटी, या सगळ्या गोष्टी असलेला प्रोडक्ट मी तिथे जर घेऊन आलो ना, तर तो सेल होणार याची गॅरंटी मला होती आणि टीमला सुद्धा होती. बरोबर. पण तिथे डेव्हलपरला कुठेतरी भीती वाटत होती, कारण बाकीचे कोणीच डेअरिंग का नाही करतायत, मग आपण का डेअरिंग करायची. पण ती डेअरिंग का करायची गरजेची होती, कारण डेटा बोलतो. कधीही लाईफमध्ये डिसिजन्स आपण डेटावरती घेतला पाहिजे, एक्झॅक्टली, बाकी इमोशन्सवरती. बरोबर. तर माझा डेटा सांगत होता की 1300 घेऊन या. आम्ही ज्या दिवशी प्रोडक्ट तो लॉन्च केलाय ना, तिथून आतापर्यंत म्हणजे हार्डली मला वाटते 2-2.5 महिने झाले असतील, ऑलमोस्ट तो माझा प्रोडक्ट जो आहे तो सोल्ड आउट आहे. 1300 वाले ऑलमोस्ट बुक झाले. 1300 वाले ऑलमोस्ट बुक्ड आहेत. माझ्याकडे 1150, 850चे कार्पेट आता अवेलेबल आहेत जे मी सेल करतोय, पण 1300 माझं सोल्ड आउट आहे. परफेक्ट. म्हणजे सर डेटाचं जे तुम्ही बोलले ना, मला याच्यात खूप भारी वाटलं ही गोष्ट, कारण डेटा हा असा विषय आहे की आजपर्यंत तुम्ही जे 20,000 फ्लॅट विकले सर, बरोबर, त्या 20,000 फ्लॅट विकताना तुमचे जे सेल्स पर्सन तिथे होते, तर त्यांच्याकडे तर रिक्वायरमेंट येत असतात रोजच्या. कोणी असतं की 800 कार्पेट, कोणी असतं 850 कार्पेट, कोणी 900 कार्पेट रिक्वायरमेंट असते. तुमच्याकडे तो डेटा असतो ऑब्व्हियसली. तुमच्याकडे या 20,000 फ्लॅटचा डेटा आहे. हे तर सोल्ड आउट झालेले फ्लॅट आहे. बट जे ऑडियन्स आली असेल ते बघायला, आपण जर तो विचार केला तर ते कमीत कमी 1.5 लाख लोक तरी असतील, जास्त. सर इयरली आमच्याकडे 60 ते 70, 80 हजार कस्टमर व्हिजिट्स करतात. एक्झॅक्टली. आणि आपल्याला आता 16 वर्ष झाले, आपण मिनिमम 10 वर्ष पकडू, 10-11, तर ते कॅल्क्युलेशन केलं तर खूप वेगळ्या लेवलला जातं. 10 ते 15 लाखाच्या आसपासचा काउंट असू शकेल की जेवढे होम बायर्स आमच्याकडे येऊन गेले जातात, आणि ते पण सगळे खरे. आजकाल डेटा आपण बघतो खूप हे असतो, बट ऍक्च्युअल डेटा. तर त्या डेटावरून तुम्हाला हे लक्षात आलं की या लोकेशनला, समजा आपण ताथवडे पकडलं, तर इथे असाही बायर आहे की ज्या बायरला 1300 स्क्वेअर फीटचं घर हवंय. हो, म्हणजे आजही मला जर घर घ्यायचंय तर मला 1100च्या वरचं घर पाहण्यासाठी किंवा 1150 पर्यंत मला मिळून जातं, बट 1200-1250च्या वर खूप कमी आहे. पण घ्यायची इच्छा तर आहे सर लोकांना, बरोबर. ते तुम्ही आयडेंटिफाय केलं त्या डेटावरून, कारण लोकांनी त्या रिक्वायरमेंट तुमच्या सेल्स पर्सनला सांगितलं आणि त्यांनी तो डेटा गॅदर्ड केला प्रॉब्लेम. एक्झॅक्टली. दिस इज द थिंग की डेटा किती वर्क करतो आणि अनुभव किती महत्वाचा आहे. आता या गोष्टी सुद्धा आम्ही सुद्धा सुरुवात जेव्हा केली होती ना, तेव्हा कॉम्पिटिशन मध्ये जे अवेलेबल आहे ते प्रोडक्ट सेम रेप्लिका थोडंसं आणले होते. पण त्याच्यानंतर मग पुढे हे येतं की तुम्ही किती हार्डकोर सेल्स पर्सन आहात. मग त्याच्यात काही स्ट्रॅटेजीज असतात, मग काही तिथे प्लॅनिंग केले जातात की कशा प्रकारे सेल केलं पाहिजे. एक सांगतो की मार्केटमध्ये विकलं सगळं जातं, विकणारा पाहिजे. बरोबर आहे. आपण दगड सुद्धा विकू शकतो जर त्याला एक आकार दिला. खरंय, राईट. त्यामुळे तुम्ही कोणताही प्रोडक्ट आणा मार्केटला, फक्त तो विकायचा कसा आहे ना, याचं प्रॉपर तुम्हाला त्याचं एक आयडिया जनरेशन करता आली पाहिजे, बरोबर, स्ट्रॅटेजी करता आली पाहिजे त्याच्यावरती. राईट. तर ते जर तुमच्याकडे असेल ना, ते जर, आणि हे असं येत नाही की मी आज बिझनेस चालू केला आणि दुसऱ्या दिवशी विकेन, ते एक्सपिरियन्सने आणि तुमच्या अनुभवातून येतं सर. अनुभव, एज्युकेशन मधनं तुम्हाला येतं. अनुभव खूप महत्वाचा, अनुभव महत्वाचा आहे. करेक्ट. अजून एखादी केस स्टडी सांगू शकता का सर, की लेआउट मध्ये तुम्ही एखादी इंटरेस्टिंग गोष्ट आणली आणि ज्यामुळे तो प्रोजेक्ट खूप चांगला विकला गेला प्राईम लोकेशनला? आधी बघा सर, तुम्ही जो आता क्वेश्चन विचारलाय ना, हे आम्ही नेहमीच करत राहतो. ओके. कारण काही ना काहीतरी नवीन मार्केटमध्ये येतं ना, तर त्याची लोकांना थोडी अशी एक्साइटमेंट जास्त असते की हे काय आहे. बरोबर आहे. तुम्हाला सांगतो की काही वर्षांपूर्वी मार्केटमध्ये आहे ना, 2 BHK म्हणजे कसं आहे की लिव्हिंग रूम झाली, किचन झालं, तुमचे 2 बेडरूम झाले, 2 बाल्कनी झाले किंवा 2 टॉयलेट्स, वॉशरूम्स वगैरे ते झालं. हे तर स्टँडर्ड होतं सगळीकडे. बरोबर आहे. मग त्याच्यात नंतर काही ठिकाणी आले की एल शेप लिव्हिंग आली किंवा आणि रेक्टँगल लिव्हिंग झालं. बरोबर. ठीक आहे. एल शेप लिव्हिंग मध्ये तुमचं डायनिंग वेगळं जातं किंवा तुमचं लिव्हिंग वेगळा जातो. हे चेंजेस आले त्याच्यामध्ये. पण आम्ही त्याच्यात अजून ह्याही गोष्टी पाहिल्या की तुमच्या प्रोडक्टमध्ये ना वॉक इन वॉर्डरोब नवीन घेऊन आलो. वॉकिंग वॉर्डरोब कन्सेप्ट. तो वॉक इन वॉर्डरोब काय माहितीये का, की तुम्ही मोस्टली बघा मोठ्या मोठ्या हॉटेल्समध्ये जाता, मोठ्या कुठल्या रिसॉर्ट्समध्ये वगैरे जाता, तर तिथे तुम्हाला आहे ना ते वॉक इन वॉर्डरोब्स वगैरे हे कन्सेप्ट दिसून येते. राईट. तर तसे ते वॉक इन वॉर्डरोब्स घेऊन आलो मार्केटमध्ये
तर ती लोकांना आहे ना ती गोष्ट जास्त आवडायला लागली. आवडायला कारण मी 4 प्रोजेक्ट बघितले, ते 4 प्रोजेक्टचे स्ट्रक्चर सेम होते. सेम होतं. पण हा एक 5वा प्रोजेक्ट असा आहे की ह्यांच्याकडे वॉक इन वॉर्डरोब आहे आणि हे बाकीच्यांपेक्षा वेगळं आहे. वेगळं आहे. राईट. म्हणजे तुमची जी बेडरूम मधली जी स्पेस आहे हा. ती प्रॉपर युज करायला भेटते तुम्हाला आणि तुमचं वॉर्डरोब स्पेस सेपरेट होऊन जातं. करेक्ट. तसंच तुम्हाला आहे ना त्याच्यामध्ये आम्हाला काही प्रोजेक्टमध्ये आम्ही वॉक इन वॉर्डरोब प्लस बे विंडो घेऊन आलो. ओके. बे विंडो म्हणजे जे विंडोला जे सीट आउट असतो खाली, बरोबर. त्या टाईपचं सीट आउट तिथे घेऊन आलो. तोही लोकांना खूप आवडायला लागला. हा. काही प्रोजेक्ट्समध्ये स्टोर रूम्स घेऊन आलो. ओके. काही प्रोजेक्टमध्ये स्टोर रूम्स आले, किचनला लागून स्टोर रूम्स आले किंवा तुमच्या बेडरूम्सला लागून स्टोर रूम्स आले. असेही प्रोजेक्ट आपण केले सर. असेही प्रोजेक्ट केलेले. मग त्याच्यात कार्पेट एरिया किती होता? त्याच्यात कार्पेट एरिया सुद्धा बसवणं हे आर्किटेक्चरचे स्किल आहे. हा. बरेच आर्किटेक्चर असे आहेत मार्केटमध्ये ना, हे खरंच खूप हार्डवर्क करतात त्याच्यामध्ये. आणि आम्ही दिलेल्या प्लॅनवरती सर बरेचदा असं आमचं पण झालेलं आहे की आर्किटेक्चर आणि आमच्यामध्ये आर्किटेक्चर एखादा प्लॅन द्यायला 4-5 वेळा चेंजेस करतो, पण आमच्यामुळे ना त्यांना बिचाऱ्यांना 35 ते 40 वेळा प्लॅन चेंज करावा लागलाय. कारण तो सेटच होत नव्हता. कारण मला लिव्हिंग साईज एवढी पाहिजे तर एवढी पाहिजे, कारण ती मार्केटची गरज आहे. मला किचनची साईज एवढी पाहिजे तर ती हवी आहे, मला बेडरूम एवढी साईज हवी आहे, कारण ऍक्च्युअल त्याचा युज खरंच त्या कस्टमरला होणार आहे. बरोबर. अशा साईजचेच आपल्याला त्या गोष्टी आणायला लागणार. आणि प्लस त्याला व्हॅल्यू एडिशन मध्ये म्हणून मला तिथे वॉक इन वॉर्डरोब पण पाहिजे, मला तिथे स्टे रूम पण पाहिजे, मला तिथे बे विंडो पण पाहिजे. आणि हा काही प्रोजेक्टमध्ये आम्ही पूजा घर पण आणलेलं आहे. पूजासाठी स्पेस दिली, सेपरेट स्पेस आहे. ओके. कसं आहे ना सर, तुम्ही म्हटलं तसं आहे ना, घर हे गोष्ट अशी आहे ना की तुम्ही त्याच्यासोबत इमोशनली अटॅच असता. अरे बरोबर, 20-25 वर्ष तुम्ही त्या घरात राहणार आहात. तर घरात मी म्हणेन ना की कॉम्प्रोमाइज करून नाही घर घेतलं पाहिजे. बरोबर आहे. तुम्हाला वाटतं ना की तुमच्या जुन्या घरामध्ये तुम्हाला या गोष्टी हव्या होत्या, की जसं की तुम्हाला स्टोर रूम्स पाहिजे किंवा पूजा करायला तुमच्या जुन्या घरात जागाच नाहीये, तुम्ही कुठेतरी त्याला कोपऱ्यामध्ये देवघर लावून दिलं आणि तिथे पूजा करून जाणार. बरोबर. ठीक आहे. सो त्या सगळ्या गोष्टी जिथे फुलफिल होत असतील ना तिथे होम बायरने त्याचं घर घेतलं. एक्झॅक्टली असं आहे. बरोबर आहे. ना ते फक्त बजेट बघून किंवा तुमचं लोकेशन बघून. तुम्हाला खरंच घर कसं हवंय ना, तुम्हाला 30 वर्ष तिथे काढायचे किंवा 20 वर्ष तरी मिळून तिथे काढायचे. बरोबर आहे. असं आहे. तर त्याच्यासाठी या डिझाईन्स, हे प्लॅनिंग, हे सगळ्या गोष्टी खूप मॅटर करतात. आणि आज आमच्या एवढ्या एक्सपिरियन्समुळे ना ते आमच्या टीम मध्ये त्या गोष्टी आलेल्या आहेत. आमच्या सगळ्यांमध्ये त्या गोष्टी आज म्हणजे मार्केट समजलेलं आहे की रिअल इस्टेट कसं आहे, कसं त्याची गरज काय आहे मार्केटमध्ये. करेक्ट. कस्टमरला काय गरज आहे, डेव्हलपरला काय गरज आहे, चॅनल पार्टनर्सला काय, किंवा माझ्या इथे जे जॉब करण्यासाठी जे एम्प्लॉईज येतात, राईट, सो त्यांच्यासाठी सुद्धा त्यांना काय गरज आहे ना, ह्या सगळ्या गोष्टी आम्ही अंडरस्टँड करून मार्केटमध्ये घेऊन येतो. आता सॅम्पल फ्लॅट बनवले जातात प्रत्येक ठिकाणी. सॅम्पल फ्लॅट हा गरजेचाच आहे खूप जास्त. बट तुम्हाला असं नाही वाटत का की ऍज अ बिल्डरच्या पर्स्पेक्टिव्हने किंवा ऍज अ माइंडेड कंपनीच्या पर्स्पेक्टिव्हने की जेव्हा सॅम्पल फ्लॅट बनतो तर त्याच्यामध्ये इंटेरियर केलं जातं आणि इंटेरियरमुळे जी ऍक्च्युअल कार्पेट साईज आहे ती थोडी छोटी वाटायला लागते. मग विकायला थोडं म्हणजे ठीक आहे, चांगलं दिसतं ते तर ऑब्व्हियसली इंटेरियरमुळे जास्त अट्रॅक्टिव्ह वाटतं, बट थोडं कॉम्पॅक्ट वाटत नाही का सर? कारण मी असे काही प्रोजेक्ट बघितले ना, म्हणजे ते RRPLचे नव्हते आपले, बट बाकी इथले मी बघितले तर इतकं छोटं वाटत होतं, पण ऍक्च्युअल कार्पेट साईज वॉज ओके. आता जसं मी म्हटलं ना की आमच्याकडे एक्सपर्ट्स मध्ये त्याची टीम असते. आम्ही इंटेरियर मध्ये सुद्धा काही गोष्टी सजेस्ट करत असतो. बिल्डरला तुम्ही सांगतात की हे असाच सॅम्पल फ्लॅट हवा. सॅम्पल फ्लॅट चालू असताना सुद्धा बऱ्याच गोष्टींमध्ये चेंजेस येतात. आम्ही तिथे सुद्धा बऱ्याच गोष्टींमध्ये कुठे एखादी वॉल जर आम्हाला तिथे काढायची आहे तर ते सुद्धा आम्ही त्यांना तिथे सजेस्ट करत असतो की सर तुमचे ही वॉल इथनं आपल्याला काढणं गरजेचं आहे. सोफा अरेंजमेंट कशी करायची, टीव्ही अरेंजमेंट किंवा तुमचे बेड्सचे अरेंजमेंट, वॉर्डरोबचे अरेंजमेंट कसं करायचं, तर ह्या सगळ्या गोष्टींमध्ये ना आमचं सजेशन तिथे असतंच. पण तुम्ही जसं म्हणताय ना सर की याची गरज आहे, इंटेरियर तुम्हाला करून दाखवणं गरजेचं आहे. कारण जो होम बायर आहे ना, हा होम बायरला खरंच जेव्हा ह्या गोष्टी पाहतो ना तेव्हा त्यांच्या लक्षात येते खरंच की बाबा सोफा कुठे लागू शकतोय, बेड मी कुठे ठेवला पाहिजे आणि कसा ठेवला पाहिजे, किंवा वॉर्डरोब मी कुठल्या जागेमध्ये आणि किती केला पाहिजे, राईट, माझी फ्रीजची पोझिशन मी कुठे असायला पाहिजे, कशी, म्हणजे रेडीमेड तुझं घर कसं आहे ना हे तुम्हाला तिथे समजून जातं. त्यामुळे इंटेरियर वाला सॅम्पल फ्लॅट असणं हे खूप गरजेचं आहे. राईट. त्याच्यामुळे होम बायरला इझी जातं की त्याच्या घराची कल्पना करण्यासाठी कसं असायला पाहिजे. बरोबर आहे. असं आहे. आणि ते म्हणजे डेव्हलपरसाठी सुद्धा त्याचा उपयोग होतो, बेटर होतो, कारण होम बायर तिथेच तुमचा 50-60% कन्वर्ट झालेला असतो. करेक्ट. जर तुमचं एम्प्टी फ्लॅट असेल ना तर एम्प्टी फ्लॅटमध्ये त्याला खूप सारे डाऊट्स
क्रिएट होतात की मग माझा इथे सोफा बसेल का. कारण आपण जेव्हा इमॅजिन करत असतो ना तेव्हा सोफा खूप मोठा इमॅजिन करतो. मग ती जागा त्याला ती खोटी वाटते. पण तसं नसतं. ती जागेमध्ये खरंच तुम्ही प्लेस करून दाखवली ना, सोफ्याची प्लेसमेंट दाखवली किंवा तुमच्या बेडची प्लेसमेंट दाखवली किंवा किचन मधल्या काही प्लेसमेंट दाखवल्या ना, तर त्याला ती आयडिया येऊन जाते की नाही बाबा हे घर माझ्या लोकेशन प्रमाणे, माझ्या रिक्वायरमेंट प्रमाणे, माझ्या बजेट प्रमाणे परफेक्ट आहे. तर ते तिथे मग तो कस्टमर रेडी होऊन जातो ते घर घ्यायला. हे करणं गरजेचं आहे. एक्झॅक्टली. एखादा व्यक्ती सर त्याला घर घ्यायचंय पुण्यामध्ये, आज वेस्ट पुणेमध्ये तो घर बघतोय, तर तुम्ही त्या व्यक्तीला काय सांगाल की त्याने कोणकोणत्या गोष्टी बघितल्या पाहिजे आणि मग घर घेतलं पाहिजे? तुमचा इतक्या वर्षांचा जो अनुभव आहे तो काय सांगतो? घर घेताना सगळ्यात आधी आहे ना, कस्टमरने लोकेशन पहिलं पाहिलं पाहिजे. कारण त्या लोकेशन पासून तुम्हाला तुमचं ऑफिस म्हणा किंवा तुमचं मुलाचं एज्युकेशन रिलेटेड कुठले स्कूल्स आहेत, मार्केट आहे, हॉस्पिटल्स आहेत, तुमच्या फॅमिलीमध्ये कोण राहणार आहेत, त्या हिशोबाने आहे ना तुम्ही त्या गोष्टी सगळ्या स्टडी केल्या पाहिजे, अनालाइज केल्या पाहिजे. आणि मग तुम्ही डिसाईड केलं पाहिजे की तुम्ही कुठल्या कुठल्या लोकेशन मध्ये तुम्ही फ्लॅट बघितला पाहिजे. ओके. आणि त्याच्यानंतर येतं तुमचं बजेट, की तुम्ही तुमचं बजेट काय घेऊन चाललेला, की काय बजेटमध्ये घ्यायचंय तुम्हाला. 2 BHK कॉन्फिगरेशन पण बघायला पाहिजे की तुम्हाला 2 BHK सफिशियंट आहे, 3 BHK 4 BHK सफिशियंट आहे. त्या हिशोबाने मग तुम्ही तिथे कॉल घेतला पाहिजे. इव्हन तुम्हाला डेव्हलपरची प्रोफाईल सुद्धा तुम्ही चेक केली पाहिजे. ठीक आहे, डेव्हलपर किती वर्षापासून मार्केटमध्ये आहे, किती प्रोजेक्ट त्यांनी कम्प्लीट केलेले आहेत, किंवा काही असं काही नाही, काही न्यू डेव्हलपर्स पण आहेत ज्यांना स्वतःला प्रूव्ह करायचं म्हणून ते खूप काही चांगल्या गोष्टी सुद्धा घेऊन येतात, करतायत लोक. तर तुम्हाला मी सांगतो ना, मोबाईल घेताना सुद्धा तुम्ही 4 मोबाईल 10 मोबाईल तुम्ही असं स्टडी करून मग मोबाईल घ्या. आता घरासारखी एवढी मोठी गोष्ट तुम्हाला घ्यायची आहे ना, तर तुम्हाला या गोष्टीचं पूर्ण स्टडी करणं खूप गरजेचं आहे. बरोबर. त्याच्यासाठी मार्केटमध्ये एक्सपर्ट्स पण आहेत, म्हणजे चॅनल पार्टनर्स आहेत. जर तुम्हाला तिथे वेळ नसेल तर तुम्ही चॅनल पार्टनर्स ते सपोर्ट द्या. चॅनल पार्टनर्स तुम्हाला तिथे सपोर्ट देतील. ते तुम्हाला तिथे तुमच्या रिक्वायरमेंट प्रमाणे, तुमच्या बजेट प्रमाणे, लोकेशन किंवा तुमचं टाईप 2 BHK पाहिजे, 3 BHK पाहिजे, किती कार्पेट मध्ये पाहिजे, त्या सगळ्या गोष्टी आहे ना अंडरस्टँड करून ते तुम्हाला प्रॉपर तुम्हाला सजेशन देतील. बरोबर आहे. म्हणजे तुमचा टाइम तिथे वाचेल आणि तुमचा कुठेतरी तिथे पैसाही वाचेल, कारण ते तुम्हाला राईट सजेशन्स देणार आहेत तिथे. तर तुम्ही एक्सपर्टचा सुद्धा त्याच्यामध्ये युज करा. सर, लोकांना ना चॅनल पार्टनर्सवर कधी कधी भरोसा नाही बसत. ठीक आहे, तुम्ही हे अनुभवलं असेल किंवा बाकी समजा 7,000 चॅनल पार्टनर सोबत आज तुम्ही कनेक्टेड आहे, इतकं मोठं नेटवर्क आहे तुमचं, तर ते पण काही फीडबॅक देत असतील की सर आमच्यासोबत असे इन्सिडेंट्स घडतात, असं होतं तसं होतं. तर तुम्ही काय सांगाल सर लोकांना, होम बायर्सला तुम्ही काय सांगाल की व्हाय चॅनल पार्टनर्स आर इसेन्शियल फॉर इन दिस प्रोसेस? सर, ही जी गोष्ट आहे ना की कस्टमर्सला असं वाटत असतं की चॅनल पार्टनर्समुळे माझं बजेट वाढेल, ठीक आहे, किंवा माझ्याकडून डेव्हलपर जास्त पैसे घेईल. तर हे पूर्ण चुकीचे विचार आहे. कारण काय आहे की डेव्हलपरनी त्यांचं एक बजेट डिसाईड केलेलं असतं. तो मार्केटिंग वरती, चॅनल पार्टनर्ससाठी, किंवा म्हणजे प्रत्येक तुम्ही होर्डिंग लावता किंवा न्यूजपेपर ऍड देता किंवा डिजिटल मार्केटिंग करता, त्या सगळ्या गोष्टींसाठी त्याचं सेपरेट बजेट असतं. बरोबर आहे. ठीक आहे. आणि तुमचे रेट्स हे सगळे सेपरेट असतात. की चॅनल पार्टनरमुळे तुमचा रेट वाढतो असं होत नाही. असं नाही होत. कारण आता आम्ही सुद्धा फ्लॅट जेव्हा सेल करतो ना, तर 70 to 80% फ्लॅट्स हे आमचे चॅनल पार्टनर थ्रूच सेल होतात. राईट. मग त्याच्या व्यतिरिक्त बाकीचे मिलियन झाले. तुमचे डिजिटल थ्रू काही कस्टमर येतात, काही कस्टमर रेफरन्स थ्रू येतात, काही कस्टमर जे आहे ते वॉक इन चालताना तुमचे साईट ब्रँडिंग आहे ते बघून येतात. राईट. तर जेव्हा मी प्रोजेक्ट लॉन्च करत असतो ना, तर त्याच वेळेला मी कन्सिडर करून चाललेलो असतो की आमचं 70-80% सेल हा चॅनल पार्टनर थ्रूच होणार आहे. बरोबर आहे. राईट. सो चॅनल पार्टनर्स जे आहेत ना, हे मार्केटमध्ये यांना माहिती असतात की 10 प्रोजेक्ट आहेत आणि कुठल्या कुठल्या प्रोजेक्टमध्ये काय काय चांगल्या गोष्टी आहेत. अम्युनिटीज मध्ये सगळ्यात चांगला प्रोजेक्ट कुठला आहे, बरोबर, स्पेसिफिकेशन मध्ये कुठल्या प्रोजेक्टची स्पेसिफिकेशन चांगली आहे, बरोबर, कुठला डेव्हलपर आहे जो ऑन टाइम तुम्हाला पोझिशन देतो. करेक्ट. कारण त्याची जुनी हिस्ट्री त्याला माहिती असते, मार्केट ट्रेंड पूर्ण त्यांना माहिती असतो की कुठे काय रेट असणार आहे, कुठे किती निगोशिएट केलं पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टींचं त्यांना एक नॉलेज असतं, आयडिया असते. त्यामुळे तुम्ही राईट चॅनल पार्टनर जर पकडलात ना तुम्ही, तर तुमचे जेवढे काही डाऊट्स असतात, कारण तुम्ही एक्सपर्ट नसतात, कस्टमर आहे ना, त्याला बऱ्याचशा गोष्टी माहिती नसतात, त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला हेल्प कोण करतं तिथे, तर चॅनल पार्टनर करतो. असं आहे. बरोबर. जर तुमच्याकडे वेळ असेल, जर तुमच्याकडे म्हणजे चांगला वेळ आहे की बाबा चला ठीक आहे सॅटर्डे संडे मी जाऊन सर्वे करून करेन, तर तुम्ही डायरेक्ट जाऊन पण करू शकता. साईट टीम आहे ती पण तुम्हाला व्यवस्थित एक्सप्लेन करते. ठीक आहे.
सो ज्याच्याकडे वेळ आहे त्याने डायरेक्ट करावं, पण ज्याच्याकडे असं वाटतं की माझ्याकडे वेळ नाही आणि मला प्लस त्यातल्या गोष्टी माहिती नाहीये, तर कुठे मिस्टेक नको व्हायला. बरोबर. एवढी मोठी अमाऊंट आपण लावतोय, काय 2-4 हजार किंवा 2-4 लाख नाही लावत होतो, पण एवढी मोठी अमाऊंट लावतोय तिथे ना, तर मला असं वाटतं की तुम्ही जे मार्केटमध्ये एक्सपर्ट्स आहेत ना त्यांचं ओपिनियन घेतलं पाहिजे. बरोबर आहे. त्यांचं ओपिनियन घेऊन तुम्ही तिथे बुकिंग केलं पाहिजे. तुम्ही वेबसाईट्स चेक केल्या पाहिजेत डेव्हलपरच्या. तुम्ही ते डेव्हलपरची मागची हिस्ट्री जी आहे किंवा त्यांचं जी लिगसी आतापर्यंतची जी आहे ती तुम्ही पूर्ण ती चेक केली पाहिजे. करेक्ट. असं सर 2026 आहे, हम्म. आपण बघतोय की युद्ध चालू आहे, पूर्ण जगामध्ये भरपूर देशांचे युद्ध चालू आहे, त्याच्यासोबत लोकांना AI ची भीती आहे. तर तुम्हाला काय वाटतं की रिअल इस्टेटचं मार्केट हे थोडंसं डाऊन झालंय का सध्या, आणि मग लोकांनी आता घर नको घ्यायला पाहिजे का? सर तुम्हाला आता हे आहे ना गोष्ट आहे ना, ही केसचीच. ओके. जसं की आता वॉर चालू आहे, त्याच्यानंतर मागे आता मोदींनी अनाउन्समेंट करून दिली गोल्ड बद्दलची, किंवा पेट्रोल डिझेलच्या रेट्स बद्दल हे चालू आहे, किंवा शेअर मार्केटमध्ये पण अप्स अँड डाऊन आपण बघतोय बरेचसे. तर हे जे फॅक्टर आहेत ना, हे नक्कीच मार्केटवरती कुठे ना कुठेतरी काही ना काहीतरी इफेक्ट करत असतात. पण याच्यातनं काय आहे की काही कस्टमर्स असे असतात की यांना सुद्धा ती भीती असते मनामध्ये की पुढे काय होणार, राईट. जसं की कोरोनाच्या पिरियडमध्ये सगळेजण वेट करत होते की नाही काय होईल सांगू शकत नाही. 2 वर्ष बंद होतं सर. 2 वर्ष बंद होतं. तर त्या पिरियडमध्ये आहे ना सुद्धा हेच डिस्कशन्स होत होते सगळ्यांमध्ये की नाही मार्केटचं काय होईल सांगता येणार नाही, किंवा पैसा गव्हर्नमेंटकडे आलेला असेल का, गव्हर्नमेंट त्या फॅसिलिटी नंतर प्रोव्हाइड करेल का, आपली सॅलरी जी एव्हरी इयर त्याच्यात इन्क्रीमेंट होत राहतं तर ते होईल का, किंवा बँक कंपनीमधनं डायरेक्ट काढून दिले जातील का, या सगळ्या गोष्टी. किंवा वर्क फ्रॉम होम करताना त्या लोकांना कधी कधी मनात ते येतही होतं, राईट. सो त्याच्यानंतर मार्केटने एकदम जंप घेतला, खूप बूम घेतला सर. खूप बूम घेतला. 2021-22 2 ते 3 वर्षामध्ये आहे ना फक्त रिअल इस्टेट नाही प्रत्येक इंडस्ट्रीने बूम घेतला तिथे. जो जंप घेतला ना हा खूप एक्सपोनेन्शियल होता तिथे, राईट. सो आत्ताची ही जी सिच्युएशन जी असते ना, ह्या अशा सिच्युएशन मध्ये काय होतं की काही बायर्स असतात ना, काही बायर्स वेट अँड वॉच मध्ये असते, ते काय ते वेट करत असतात तिथे. पण काही जे होम बायर्स असेही आहेत ना की या सिच्युएशनला त्याचा तो फायदा घेतात, बुक करून टाकतात. कारण की अपॉर्च्युनिटी आहे ना ही नेहमी येत नसते. त्या अपॉर्च्युनिटी आहे ना ही ग्रॅब करण्यासाठी आहे ना ते काही कस्टमर्स वेट करत असतात लिटरली. आणि ते वेट करून आहे ना, कारण त्यांना माहिती असते, ते त्यांना कॉन्फिडन्स असतो की त्यांनी ज्या काही सेव्हिंग्स केलेल्या आहेत, कारण त्यांनी ज्या काही इन्व्हेस्टमेंट्स केलेल्या आहेत, किंवा त्यांचं जे काही जॉब आहे हा किती सिक्युअर आहे, बरोबर, आणि पुढे जाऊन ते अजून काय त्याच्यामध्ये डेव्हलप करू शकतात. सो त्याच्यामुळे ना ती लोक आहेत ना ह्या गोष्टीचा फायदा घेतात, आणि घेतलाही पाहिजे. की काही इन्व्हेस्टर्स असे आहेत मार्केटमध्ये की शेअर मार्केट ते डाऊन होण्याची वाट बघत असतात की कधी पडतंय, बरोबर, ज्या दिवशी पडतंय त्या दिवशी ते मार्केटला परचेस करतात, बरोबर, राईट. सो असे रिअल इस्टेटमध्ये काही इन्व्हेस्टर्स पण आहेत, काही होम बायर्स पण आहेत की जे ह्या संधीचा फायदा घेतात. डेव्हलपर्स मॅन्डेटकडे का गेले पाहिजेत ना, हे त्यात आता मध्ये तुम्हाला आणतो बरंच. का माहितीये का, कारण आता काय झालं की जसं FSI वाढवून भेटलेला आहे, हो ठीक आहे, त्याच्यामुळे ना घरं खूप येत आहेत मार्केटमध्ये, सप्लाय खूप वाढलाय, राईट. एकतर सप्लाय वाढलाय, दुसरी गोष्ट काय माहितीये का, प्रत्येकाला आपलं घर विकायचं तर आहे, प्रोजेक्ट विकायचं तर आहे, कॉम्पिटिशन खूप वाढलं. प्रत्येक जण क्वालिटीवरती काम करतोय, त्याच्या सर्व्हिसवरती काम करतोय, लवकर पोझिशन देण्याच्या मागे लागलेले आहेत. सो हे कॉम्पिटिशन तिथे आलेले आहे. आणि तसंच आहे ना होम बायर पण आता एज्युकेटेड झालेलं आहे, बरोबर. आता जसं की तुमचं मी म्हणेन ना की सोशल मीडिया आल्यामुळे आहे ना बऱ्याचशा गोष्टीवर ना की तुम्हाला इन्स्टावरती, युट्यूबवरती तुम्हाला रिअल इस्टेट तसंही बसल्या बसल्या बघायला मी सगळं समजून जाते. त्यामुळे होम बायर पण खूप एज्युकेटेड झालेला आहे. कंप्लायन्सेस मध्ये जसं बघितलं तर रेरा आलाय, रेरामध्ये खूप साऱ्या गोष्टी चेंजेस होत आहेत कंटिन्युअस. गव्हर्नमेंट काही ना काहीतरी नवीन पॉलिसीज घेऊन येतात, चेंजेस आणतायत. जसं की आता सिस्टीमवरती सगळं टेक्नॉलॉजीवरती आणतात. जे काही आधी कामं गव्हर्नमेंटची पेपरवरती चालायची तर ते सुद्धा स्वतःचे त्यांचे सॉफ्टवेअर्स बनवतात, सॉफ्टवेअरवरती शिफ्ट करतायत. ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना, ह्या सगळ्या गोष्टी मॅटर करतायत की त्या गोष्टी तुम्ही कशा हँडल करताय, बरोबर. आणि ते हँडल करण्यासाठी ना तुमच्यामध्ये तेवढा स्मार्टनेस आता आला पाहिजे, तुमच्यामध्ये तेवढा तो एक्सपिरियन्स आला पाहिजे, अनुभव पाहिजे. आणि तो अनुभव जो आहे ना, आता मी ही गोष्ट तुम्हाला का सांगतोय, हा 16 वर्षाचा जो आमचा अनुभव एक्सपिरियन्स आहे ना, ते ह्या गोष्टींना ना इझिली आम्ही सेक्स करतो, बरोबर आहे. सप्लाय वाढला तर माझ्याकडे आहे आयडिया की आपण काय केलं पाहिजे. ओके, कॉम्पिटिशन असेल, ठीक आहे, कॉम्पिटिशन असलीच पाहिजे, कारण कॉम्पिटिशन असेल तर तिथे तुमचा कस्टमर बाहेर पडतो आणि तो कस्टमर तिथे बुक करतो, बरोबर आहे. आता तुम्ही बघा ना की एखाद्या मार्केटमध्ये एका बाजूला तिथे 10 दुकान आहेत, ठीक आहे, आणि त्याच मार्केटमध्ये एका रोडच्या या साईडला एकच दुकान आहे. तुम्ही शॉपिंगसाठी कुठल्या दुकानात जाणार,
10 ठिकाणी बघू पहिले की पहिले म्हणजे 10 काय- ठिकाणी 10 ठिकाणी तुम्ही बघू की- फिरणार. हा ते स्ट्रीट जे आहे ना ते स्ट्रीट भरलेलं असतं भरलेलं असतं आणि कस्टमर सुद्धा कुठे ना कुठेतरी त्या 10 पैकी एका एका ठिकाणी तर घेतोच, प्रोबेबिलिटी वाढून समोरचं जाते. जे दुकान आहे हे नेहमी खाली असतं. खाली असतं. ते का असतं? कारण ते एक वेगळं त्याचं एक हे चालू असतं, बिझनेस चालू असतो, त्याचे वेगळे मार्केटिंग हे त्या चालू असतात. बरोबर. पण जिथे गर्दी आहे ना तिकडे जनता आहे. जिथे गर्दी आहे तिथं लोकं जातात. लोक जातात, त्यामुळे येतात. कॉम्पिटिशन हा. असायला पाहिजे, बरोबर. त्याला घाबरलं नाही पाहिजे. आता या मार्केट सिच्युएशनमुळे ना काही ठिकाणी डेव्हलपर्स पण थोडेसे डिव्हर झालेले आहेत की हा. नक्की काम स्टार्ट करायला पाहिजे की नाही करायला पाहिजे आपण, ओके, किंवा कसं करायला पाहिजे. त्यांना कॅश फ्लो म्हणजे कॅश फ्लो मॅनेज करता आला पाहिजे. बरोबर. असं आहे. आणि कॅश फ्लो मॅनेज होण्यासाठी सप्लाय आलेला आहे, कॉम्पिटिटर झालेला आहे, एज्युकेटेड कस्टमर झालेले आहेत. ह्याच्यासाठी आहे ना मॅन्डेट फॉर्मचा चुकी येतो. बरोबर आहे. असं आहे. कारण यांना त्या गोष्टींची माहिती आहे, ह्या सिच्युएशनला हँडल कसं करायचं, त्या सिच्युएशनला आपल्याला टॅकल कसं करायचं. ओके, म्हणजे तुम्ही त्याही गोष्टींमध्ये त्यांना सपोर्ट करत असतात. कॅश फ्लो कसा असला पाहिजे, प्रॉडक्टचं म्हणजे जे आपण म्हणतो की मॅनेजमेंट कसं असलं पाहिजे, जे आपलं स्टोरेज आहे वगैरे या गोष्टींचं. समजा स्टील वाढणार आहे तर मग आधीच तुम्ही किती स्टोरेज केलं पाहिजे त्याचं, या गोष्टींमध्ये तुमचा सपोर्ट. नाही, आता ह्या टेक्निकल झालं की स्टील बद्दल झालं किंवा तुमचे सिमेंट झालं, टाईल्स झालं, ह्या गोष्टीमध्ये आहे ना त्यांचे जे परचेस मॅनेजर्स Vendors किंवा वेंडर्स असतात तर त्यांचा सपोर्ट घेऊन ते तिथे, कारण कॉस्ट एस्टिमेशन तर प्रत्येक डेव्हलपर करतोच, तेवढ्याला प्रोजेक्ट आणायचे त्यांचं कॉस्ट एस्टिमेशन होत असतं. पण ती कॉस्ट आणण्यासाठी किंवा ते पेमेंट करण्यासाठी सगळ्यात आधी पार्ट येतो तो तुमचा सेल आहे. सेल विकलं तर पैसा रिकव्हरी येणार आहे. आहे, विकलं तर पैसा येणार आहे. मग ते विकून पहिला पैसा आणून तुमचं कॅश फ्लो मॅनेज करण्यासाठी मॅन्डेट फॉर्मचा युज होतो. बरोबर आहे. असं एक्झॅक्टली. येस सर, जेव्हा होम बायर आहे तो चुका कुठे करतो तुम्हाला काय वाटतं? हा विषय आहे ना त्या कस्टमरच्या चॉईसचा आहे. ठीक आहे, मे बी आहे ना त्याची नीड जी असते ना, हे गॅप कुठे येतो सांगतो बघा सर. हे कस्टमरची नीड काय आहे ना हे आयडेंटिफाय करण्यामध्ये तो गॅप असतो. ठीक आहे, तुम्हाला जर त्याचं गरज जर समजलीच नाही ना तर कस्टमर तो तुमच्याकडनं बुक नाही करणार नाही. आता हे बेनिफिट आहे ना, मी चॅनल पार्टनरसाठी पण ही गोष्ट हो सांगतो ऑब्विसली. की फक्त विकायचंय म्हणून कस्टमरला 10 प्रोजेक्ट दाखवू नका. बरोबर. कस्टमरला खरंच काय हवंय. आता एक्झाम्पल सांगतो मी तुम्हाला. एखादा कस्टमर ज्या घरामध्ये राहतोय, ठीक आहे, ते घर आहे समजा 3 स्टोरीचं आहे, बिल्डिंग आहे, त्या बिल्डिंगमध्ये एक फ्लॅट आहे, त्याच्यामध्ये अम्युनिटीज नाही आहेत. ठीक आहे, तुमच्या मुलाला खेळायला स्पेस नाही आहे तिथे कुठे, तर त्या माणसाला किंवा त्या फॅमिलीला सगळ्यात जास्त रिक्वायरमेंट काय आहे, त्याच्या मुलासाठी त्यांना खेळण्यासाठी जागा पाहिजे. बरोबर. त्यांना अम्युनिटीज अम्युनिटीज पाहिजे. बरोबर आहे. त्या बिल्डिंगमध्ये मुलं हवी आहेत त्यांना, राईट. पण तुम्ही काय करता माहितीये का, की तुम्ही त्यांना जाताय की बघा डबल बाल्कनी मला फ्लॅट आहे, असा व्ह्यू आहे, हे किचन असं असणार आहे, ही बेडरूम अशी आहे, आम्ही टाईल अशी दिलेली आहे, आमची सीपी फिटिंग अशी आहे, आमचं बजेट असं आहे, आम्ही एवढ्या लो कॉस्टला विकतो किंवा आम्ही ह्या गोष्टी तुम्हाला दिल्यात. अरे पण त्यांना पाहिजे काय, कस्टमरची रिक्वायरमेंट काय त्यांना पाहिजे की तुम्ही अम्युनिटीज खरंच दिलेल्या आहेत का त्याच्यात आणि त्या किती युजफुल आहेत, राईट. बरोबर. तर ह्या गोष्टी आयडेंटिफाय करून तुम्हाला खूप गरजेचं आहे. परफेक्ट. बरोबर. राईट. आता मी माझं एक पर्सनल एक्झाम्पल तुम्हाला देतो की मी जेव्हा कार घेतली होती, ठीक आहे, सो मी त्यावेळेला ना मार्केटमध्ये बऱ्याच कार बघितल्या. सगळ्या कारचा मी टेस्ट ड्राईव्ह घेतली, फिरलो, स्वतः बघितलं. आणि त्यात झाल्यानंतर मी जेव्हा आता एक फायनल कार घेतली तर त्यावेळेला त्या सेल्स एक्झिक्युटिव्हनी त्यांच्या प्रॉपर माझ्या इथे आला, माझ्या घरी आला गाडी घेऊन ती, आणि गाडी फॅमिलीलाच बोलवलं खाली आणि आम्हाला सगळ्यांना त्यांनी एक राऊंड मारून आणला. मी स्वतः ड्राईव्ह केला, मी जाऊन राऊंड मारून आलो. ठीक आहे, आता मी बघताना मी काय बघत होतो, मोस्टली कम्फर्ट बघत होतो, ठीक आहे, त्याचं मायलेज बघत होतो किंवा त्याचं सेफ्टी किती आहे, ह्या सगळ्या गोष्टी मी सगळ्या त्या गोष्टी त्या बघत होतो. ओके. पण असं झालं की त्या एका राऊंडमध्ये आहे ना त्याने आयडेंटिफाय केलं की यांना नक्की घरामध्ये यांना काय पाहिजे. ओके. ठीक आहे, कारण माझ्याकडे आधीची एक गाडी होती, मी दुसरी गाडी घेत होतो. बरोबर. तर माझा मुलगा आहे ना उतरताना आहे ना त्याने एकच विचारलं वाईफला आणि मला, सर तुम्हाला एक सांगू का, तुम्ही आता जेवढ्या मला गाड्या सांगितल्या ना त्याच्या कुठल्याच गाडीमध्ये ना सनरूफ नाहीये. ओके. ठीक आहे, आणि त्यांची जी गाडी होती त्याला सनरूफ होता. आणि माझा मुलगा जी जुनी गाडी होती ना त्याच्यात सनरूफ साठी खूप रडायचा. त्या गाडीला सनरूफ नव्हता. त्या गाडीचा सनरूफ, बाबा मला ह्या काकाच्या गाडीतनं जायचंय कारण त्याला सनरूफ आहे, बाबा मला त्या काकाच्या गाडीतनं जायचं त्याला सनरूफ आहे. एक्झॅक्टली. ठीक आहे. तर ते इमोशनली तो विषय कनेक्ट झाला माझ्यासोबत आणि वाईफ सोबत की गाडीला सनरूफ आपल्याला घेतलं पाहिजे, कारण एवढं घेतो, एवढे इन्व्हेस्ट करतो तर आपण का नाही. पण मग म्हणजे माझी रिक्वायरमेंट काय होती, खरं तर सनरूफ होती. सनरूफ येते म्हणजे तो छोटासा फॅक्टर होता पण माझ्याकडे खूप मॅटर करून गेला. आणि मी तिथे विचारही न करताय ना दुसऱ्या दिवशी गाडी घेतली. कोणती गाडी?
माझी BMW आहे. ओके. सो राईट, तिचा जो सनरूफ आहे ना, हा सनरूफ मध्ये मी घेतलं कारण मी आधी रेंज रोवर बघितली होती, मी आधी मर्सिडीज बघितली होती. आजकालच्या ज्या नवीन गाड्या ज्या येतात ना, त्यांना फक्त मूनरूफ प्रोव्हाइड करतात, सनरूफ नाहीये. बरोबर. तर ती मी ग्रँड लिमोझिन जी घेतली त्याला त्यांनी सनरूफ मला पहिला दाखवला, कारण तो म्हटलं की सर हे कुठल्याच गाडीला नाहीये. बरोबर. म्हणजे काय की त्यांनी एक्झॅक्टली ओळखलं. नीड जी आहे ना ती ओळखलं. कारण गाडी तर म्हणजे जर या लेवलची गाडी आपण घेतो, या बजेटची गाडी जर आपण घेतोय, तर त्याच्यामध्ये ते फीचर जे आहे ते बऱ्यापैकी कॉमन असतील, पण एक अनकॉमन फॅक्टर तिथे काय येतोय, जसं की तुम्ही तुमच्या प्रोजेक्ट्समध्ये वॉकिंग वॉर्डरोबचा कन्सेप्ट आणलाय. राईट. तुम्ही ते स्टोरेज रूमचा कन्सेप्ट आणला, देवघरचा एक वेगळा कन्सेप्ट आणला तुम्ही. तर अशा काहीतरी युनिक गोष्टी जसं तुम्ही बिल्डर लोकांसाठी करताय, तसं चॅनल पार्टनरने त्यांच्या क्लायंटसाठी त्यांना सांगितलं पाहिजे, करायलाच पाहिजे ना. चॅनल पार्टनरने आयडेंटिफाय केलं पाहिजे की एक्झॅक्टली हे घर घेण्यासाठी का निघालेले आहेत. त्यांचा मागचा काही ना काहीतरी कुठला ना कुठला तरी एक प्रॉब्लेम असतो लाईफ मधला, की जो त्यांना त्या गोष्टी करण्यासाठी आहे ना फोर्स करतो, पुश करत असतो. बरोबर आहे. आता अजून एक मी माझं स्वतःचं पर्सनल जर एक्झाम्पल द्यायचं झालं, तर आता ज्या घरामध्ये मी राहतोय तर तिथे आहे ना माझं घर चांगलं आहे, पण तिथे मला काय दिसतंय की माझ्या इथे ना स्टोरेज स्पेस खूप कमी आहे. ओके. आणि आता आपल्या घरामध्ये फॅमिली वाढत जाते, तुमचे इतर गोष्टी घरातल्या वाढत जातात, कपडे वगैरे या सगळ्या गोष्टी वाढत जातात. राईट. तर आता मला स्टोरेजच नाहीये. तर आता मला स्टोरेज स्पेससाठी आहे ना माझ्या डोक्यात चाललं की नाही, आता इथून पुढचं जे घर घ्यायचं आहे ना, हे घर असं घ्यायचं की ज्याच्यामध्ये प्रॉपर बघावं लागेल आपण तिथे स्टोरेज किती बसू शकतात, किती वॉर्डरोब्स बसतील किंवा अजून सामान कुठे बसू शकेल, असं सुद्धा आपल्याला घर बघायचंय. राईट. तर मी जेव्हा आता इथून पुढे कधी घर बघायला जाईन, ही एक सुरुवात झाली. राईट. ठीक आहे. आता मी पुढच्या 1-2-4 वर्षात कदाचित जाईन मी घर बघायला, पण जेव्हा मी घर बघायला जाईन, ठीक आहे, तर त्यावेळेस मी सगळ्यात आधी मी काय बघणार आहे की मला स्टोरेज स्पेस भेटली पाहिजे व्यवस्थित. आणि हे जर का माझ्या त्या चॅनल पार्टनरला समजलं, तर चॅनल पार्टनरनी मला जर का तेच पिच केलं ना, तर मी जास्त गोष्टी फिरत नाही बसणार. बरोबर. मी तिथे लगेच डिसिजन घेऊन टाकेन. एक्झॅक्टली. हे एक्झाम्पल मध्ये मी तुम्हाला का सांगितलं स्टोरीमध्ये, कारण हे आयडेंटिफाय करणं गरजेचं आहे. कस्टमरची खरंच नीड काय आहे, तो का बाहेर पडलेला आहे. कारण कुठलीही गोष्ट घेण्याच्या आधी आहे ना एक कुठला तरी प्रॉब्लेम झालेला असतो आणि ती गरज निर्माण झालेली आहे. बरोबर आहे. आणि ते जर समजलं ना तर इनिशियल बेसिसवरती तुम्ही घेऊन घ्या. आता अजून एक एक्झाम्पल देतो मी माझ्या मोबाईलचं. ओके. मी आयफोनच वापरत होतो आधी, iPhone 12 Pro वापरत होतो. ओके. तर ते वापरत असताना मला आधी जाणवलं की नाही बाबा याची बॅटरी इतकी खराब आहे, मला इतके कॉल येत आहेत दिवसाला ना की याचे मला दिवसाला माझं चार्जर पण खिशात घेऊन फिरायला लागत होतं आणि मोबाईल घेऊन फिरायला लागत होतं. बरोबर आहे. पण मी नंतर म्हटलं नाही बाबा, माझा आधीचा जे होता ना मोबाईल अँड्रॉइड मधला तो चांगला आहे की त्याची ऍटलीस्ट बॅटरी पूर्ण दिवस किंवा दुसऱ्या दिवशीपर्यंत तरी टिकतीये. बरोबर आहे. तर मी आपला मग तिथे मग एक OnePlusचा मोबाईल घ्यायला गेलो. आणि तिथे गेल्यानंतर त्या एक्झिक्युटिव्हनी बघितलं की बाबा तर तुम्ही तर आयफोन वापरताय आणि मग तुम्ही अँड्रॉइड वर का स्विच होत आहे. मी त्याला म्हटलं बाबा माझा सगळ्यात मेजर प्रॉब्लेम ना, मी काय मला फोटो काढायची जास्त हाऊस आहे ना, कॅमेराची मला हाऊस आहे किंवा मला तुमचे अजून काही त्याच्यात ऍप्लिकेशन्स म्हणा, स्टोअर म्हणा, याची स्टोरेज म्हणा, याची काही जास्त रिक्वायरमेंट माझी नाहीये. बरोबर. ठीक आहे. माझी रिक्वायरमेंट आहे की माझी बॅटरी टिकली पाहिजे, माझे कॉल्स व्यवस्थित झाले पाहिजेत. ओके. ठीक आहे. मला चार्जर घेऊन फिरायची गरज नाही पडली पाहिजे. बरोबर. मग त्याने माझी ऍक्च्युअली रिक्वायरमेंट किंवा माझा जो प्रॉब्लेम आहे तो आयडेंटिफाय केला आणि मला म्हटलं सर आत्ताचे जे आयफोन लेटेस्ट आहे त्याने मला 15 Pro दाखवला आणि म्हटलं की सर हा मोबाईल तुम्ही घ्या, तुमचा प्रॉब्लेम इथे सॉल्व्ह होतो, तुम्हाला तुमचं सगळं चेंज करायची गरज नाही पडणार. आयफोन टू अँड्रॉइड डिफरंट आहे डायरेक्ट. म्हणजे तुम्हाला खूप इरिटेट झाले तुम्ही तुम्ही असं. आता त्याला विकण्यासाठी तसे बरेच प्रोजेक्ट होते, त्याला जर सांगायचे असते ना त्याने मला अँड्रॉइड मधले बरेच फोल्ड दाखवला असता, अजून 4-5 दाखवले, पण बॅटरीचा परत इश्यू किंवा तुम्हाला ते फ्लेक्झिबल नसतं राहिलं. आयफोन किचनमध्ये आहे ना मी आहे ना अजून स्टडी करत राहिलो असतो, मग ह्याच्यात अजून काय आहे, मग त्याच्यात हे काय, मग त्याचं हे कसं आहे, म्हणजे बाकी स्टोरेज कसं आहे, मग ते अजून मी त्यातले फीचर्स समजून घेण्याचा प्रयत्न करायला लागला. इथे काय केलं त्यांनी, माझं एकच प्रॉब्लेम आणि त्याला लगेच इमिजिएट सोल्युशन काही सेकंड मध्ये पुढचे परचेस. राईट. म्हणजे तिथे वेळच गेला नाही कारण तो तितका स्मार्ट होता. स्मार्ट सेल्स पर्सनचं काम आहे की तुम्ही आयडेंटिफाय करा एक्झॅक्टली कस्टमरला काय हवंय ते बघा. जास्त प्रोजेक्ट दाखवू नका, मिनिमल प्रोजेक्ट दाखवा, एकदम मिनिमम. आणि जे समजा आता एक एक्झाम्पल द्यायचं, जसं आपलं डिस्कशन नाही झालं त्याच्याबद्दल की एक आमचे वास्तू कन्सल्टंट होते, त्यांना घ्यायचं होतं. ही वॉज व्हेरी स्पेसिफिक की मला माझ्या वास्तूमध्ये बसणारा प्रोजेक्टच हवा आहे. त्यांना आपण एक प्रोजेक्ट दाखवला जो अंडर RRPLच होता आपला, आणि त्यांना मी ऑलरेडी 3-4 प्रोजेक्ट दाखवले होते आणि मग नंतर त्यांना आपला प्रोजेक्ट आवडला, ही बुक देअर.
म्हणजे असाही प्रोजेक्ट आहे RRPL कडे की जो बऱ्यापैकी 90% वास्तूमध्ये यू कॅन कॉल अस इफ यू वॉन्ट टू बाय. तर त्यांची रिक्वायरमेंट होती वास्तू, त्यांना ते बसलं. त्यांना असं नको होतं की मला इतक्याच फ्लोअरला पाहिजे किंवा असं तसं, बट त्यांना चांगलाच फ्लोअरचा मिळाला 19व्या फ्लोअरला. रिक्वायरमेंट असली हे झालं. व्हेरी सॉर्टेड कस्टमरलाही त्याची रिक्वायरमेंट माहिती पाहिजे आणि सेल्स पर्सनलाही त्याची कस्टमरची रिक्वायरमेंट काढून घेता आली पाहिजे. बरोबर आहे. करेक्ट. सर आपण पुण्याचं मार्केट जर बघितलं तर थोडंसं इंटरेस्टिंग मला हे वाटतं की आपल्याकडे सर 5 करोड 10 करोड असे फ्लॅट का नाहीये. कारण आता एक फ्लॅट 5 करोडचा, मी त्याच्यावर एक व्हिडिओ केला, लोक क्रेझी झाले. म्हणजे पुण्यातले बरेच इन्फ्लुएन्सर जे आहे, रिअल इस्टेट इन्फ्लुएन्सर, त्याच्यावर व्हिडिओ करताय आणि एव्हरीबडी इज डायरेक्टली अरे बापरे मिलियन व्ह्यूज आता आहे. मुंबईत तर भरपूर आहे सर, मुंबईत भरपूर आहेत, बँगलोरमध्ये आहे, गुडगाव वगैरे तिकडच्या साईडला आता भयानक आहेत. मग तिकडे 100 कोटीपर्यंत पोहोचले आहेत. मग पुण्यात कधी येईल असं, म्हणजे खूप फ्लुएंट कधी होईल की पुण्यामध्ये 5 कोटी 7 कोटी 8 कोटीचे फ्लॅट? सर पुण्यामध्ये सुद्धा आता फ्लॅट यायला लागलेत तसे. ओके ठीक आहे. हे डिपेंड करताय ना तुमच्या इन्फ्रास्ट्रक्चरवरती सुद्धा. आता पुण्याचं जे इन्फ्रास्ट्रक्चर तुम्ही बघाल ना, तर त्याच्यावरती गव्हर्नमेंट खरंच खूप जास्त काम करते. मेट्रो म्हणा किंवा ब्रिजेस म्हणा, कनेक्टिव्हिटी म्हणा, रिंग रोड म्हणा. ठीक आहे. आता तुमचं इथे मिसिंग लिंक झालंय, मुंबईला आणि पुण्याला कनेक्ट करणाऱ्या गोष्टी म्हणा. तर ह्या गोष्टी ज्या डेव्हलप होत आहेत ना, याच्यात मला नाही वाटत की फार वर्ष लागतील की त्या लेवलला आपण इथे पोहोचू. म्हणजे 5 करोड 10 करोड 15 करोड आता ऑलरेडी मार्केटमध्ये प्रोजेक्ट आलेले आहेत. आमच्याकडे सुद्धा 5-5 करोडचे 3-3 करोडचे फ्लॅट्स आता आहेत सेलिंगसाठी. ओके. 7-7 करोडचे फ्लॅट मार्केटला आहे सर आपल्याकडे. कोणत्या एरियात सर? आपल्या खंडोबा माळा चौक बरोबर, तिथे आमचा शुभवेदा म्हणून प्रोजेक्ट आहे. ओके. तर तिथे आता आम्ही 3200 स्क्वेअर फीट कार्पेटचे फ्लॅट घेऊन आलेलो आहोत. ओके. असं आहे. तर आता आमच्याकडे बाणेरमध्ये काही प्रोजेक्ट येत आहेत, त्याच्यानंतर आमच्याकडे सौदागरमध्ये काही प्रोजेक्ट येत आहेत. बरोबर. तिथे 5 करोड मिनिमम आता तिथे व्हॅल्यू व्हायला लागली. बरोबर. 3200 होम बायर्स सुद्धा आहेत मार्केटला, आहे ना, ते घेणारे होम बायर्स सुद्धा आहे. पुण्यात ती ऑडियन्स बनत चालली सर. येस सर. पण मग ही ऑडियन्स जॉबवाली नसेल ना? जॉबवाली म्हणजे ते मी म्हणेन की तुमच्या एका CXO लेवलचे असतील किंवा सेल्फ एम्प्लॉईड बिझनेस वगैरे वाले त्याच्यामध्ये बरेच जण आहेत. ओके. किंवा क्लास 1 ऑफिसर्स मध्ये झाले, तर त्या टाईपची जी लोक ही मोस्टली त्या सेगमेंटमध्ये जातात किंवा त्या कार्पेटला जास्त ते ऍक्सेप्ट करतात. सर NRI ला जर समजा, आता माझा एक क्लायंट आहे, म्हणजे दिस क्वेश्चन इज फॉर NRI लोकांसाठी सुद्धा आहे आणि हा चॅनल पार्टनर लोकांसाठी सुद्धा आहे, की माझे काही क्लायंट आहे की आज जे US मध्ये बसले, कुणी कॅनडामध्ये, त्यांना पुण्यामध्ये फ्लॅट घ्यायचा आहे, तर ते तिथून फ्लॅट बुक करू शकतात काही इकडचा. कारण तो एक ऑडियन्स आहे सर, की त्यांचं बजेट असं आहे. म्हणून मी तुम्हाला हा प्रश्न विचारला की त्यांना जर इथं पुण्यात फ्लॅट बुक करायचा आहे तर ते तिथून इकडे न येता करू शकतील. प्रोसेस काय सर? 100% बुक करू शकतात ते. ओके. तुम्हाला आजकाल वेबसाईटवरती, युट्यूबवरती किंवा चॅनल पार्टनर्स कडनं हे तुम्हाला सगळी इन्फॉर्मेशन तुम्ही कुठे असाल तरी भेटून जाते. ठीक आहे. दे कॅन कॉन्टॅक्ट आणि इथेही फ्लॅट बुक होऊ शकतो त्यांचा. येस. आणि आपल्या टीम तर आहेतच सर, म्हणजे की ज्या सपोर्ट करतील या गोष्टींसाठी. सपोर्ट म्हणजे आमच्याकडे आता जी टेक्नॉलॉजी आम्ही डेव्हलप केलेली आहे किंवा काही मार्केटमध्ये असे बरेचसे सॉफ्टवेअर पण आहेत की तुम्ही तिथे बसल्या तुम्हाला इथला पूर्ण प्रोजेक्ट हा एक्सप्लेन करू शकता. तरी इन डिटेलमध्ये तुम्ही 3D मध्ये सुद्धा तुम्हाला ते एक्सप्लेन करू शकता. बरोबर. आम्ही किती प्रोजेक्ट साईज केवढा आहे, त्याच्यामध्ये किती बिल्डिंग्स आहेत, किती फ्लोर्स आहेत, किंवा त्याच्यामध्ये फ्लॅटमध्ये सायझेस काय काय दिलेले आहेत, कुठले कुठले टाइप्स आहेत फ्लॅट्सचे, अम्युनिटीज काय आहेत, त्या सगळ्या गोष्टी आहेत ना, या सगळ्या गोष्टी आपण एक्सप्लेन करू शकतो. तुम्हाला ऑनलाईन सगळं भेटून जातं. बरोबर. असं फक्त तुम्हाला तुमच्या चॉईसचा फ्लॅट सिलेक्ट करायचा आहे, कुठले इन्व्हेंटरी अवेलेबल आहे ते सिलेक्ट करून तिथून तुम्हाला बुकिंग करायचे. बरोबर. त्यामुळे NRI साठी किंवा कुठे इथे मी म्हणेन की इंडियामध्ये सुद्धा दिल्लीतला कस्टमर सुद्धा मुंबईत करायचंय किंवा पुण्यात करायचंय, यायची गरज नाही. UAE मधला असेल तिथे यायची तुम्हाला तशी गरज नाहीये. असं इन्व्हेस्टमेंट साठी असेल तर जे स्वतःहून जे त्यांना स्वतःसाठी राहण्यासाठी घेत आहेत ना, तर असे बायर्स मोस्टली आहे ना ते प्रोडक्ट बघून घेतात. असं तर त्या ठिकाणी तुम्ही जर पॉसिबल असेल तर येऊन बघून घर घ्या. जर पॉसिबल नसेल तर तुम्ही ऑनलाईन सुद्धा करू शकता. कारण बऱ्यापैकी सर तिकडचे लोक ऍज अ इन्व्हेस्टमेंट म्हणूनच बघतात. म्हणजे ज्याला तिकडून इकडे यायचंय मग तो बघतो की त्याला यावं लागेल. बरोबर. बट जे मी बघितले नाही, जे कस्टमर आहे यांना मोस्टली इन्व्हेस्टमेंट म्हणून हे इकडं इंडियामध्ये घ्यायचा विचार करतात. सर बिल्डरचा जर विचार केला तर कधी कधी
सगळ्यात जास्त कस्टमर आणि बिल्डर मध्ये जो एक प्रॉब्लेमॅटिक सिच्युएशन क्रिएट होते ना ती पोझिशन डेटची होते, की आम्हाला कमिट केलं होतं की या तारखेला. आपण काही व्हिडिओजही बघतोय आजकाल की मोठे मोठे जे ग्रुप आहेत तर ते इश्यू येत आहेत कुठे कुठे. ते का होतं सर? म्हणजे बिल्डरला पण तर वाटत असतं की लवकर दिलं जाईल, पटकन मोकळं हो, दुसरा प्रोजेक्ट आपण करू, पण मग पोझिशन डेट बऱ्यापैकी का फॉलो होत नाही आणि रेराचे इतके कडक नियम असतानाही का नाही होत? तुमचा अनुभव काय सांगतो? मला इथे ऑनेस्ट ओपिनियन हवंय तुमचं. सर हा प्रश्न जो विचारलाय ना तुम्ही, त्यात खरं सांगायचं जर झालं ना तर मी तुम्हाला जसं मगाशी सांगितलं होतं सर, की कोणालाही पैसा त्याचा जो आहे ना हा पाण्यात घालवायची इच्छा नसते. ते कुठलाही डेव्हलपर जो प्रोडक्ट करत असतो किंवा कुठलाही बिझनेसमॅन बिझनेस करत असतो का, कारण त्यातनं त्याला चांगलं इन्कम जनरेट व्हावं, चांगलं प्रॉफिट भेटावं म्हणून तो करत असतो. राईट, ठीक आहे. हा, आता काही डेव्हलपर्स मी म्हणेन ते अगदी बोटावर मोजण्यासारखे असतील ते, की ते लोक त्या प्रोजेक्टचा पैसा दुसऱ्या लँडमध्ये दुसऱ्या प्रोजेक्टमध्ये लावत असतात. मग त्यांचं कॅश फ्लो जे आहे ते नंतर होत नाही, चुकतं सगळं, त्यांची गणित सगळी चुकून जातात. मग तिथे ते लोक त्या ठिकाणी फेल जातात आणि त्याचा जो त्रास आहे हा त्रास एंड युजरला होतो. बरोबर आहे, राईट. ह्या गोष्टी खरं तर डेव्हलपर्सने नाही केल्या पाहिजेत. ठीक आहे, मेन हेच आहे ना सर. पण म्हणजे तुम्ही जेवढं बघितलंय की इकडचा पैसा तिकडे लावण्यामुळेच मग पोझिशन डेट पुढे ढकलली जाते. प्रत्येक वेळेस तसं नाही, बट बऱ्यापैकी तसं नाही ना. हे मी आता तुम्हाला एक काही पोर्शन मधला पार्ट सांगेन. बरं, सगळे डेव्हलपर तसे नाही आहेत सगळे ते पण आता काही बोटावर बोलण्यासारखे राहिलेले आहेत. ते पण रेरा आल्यानंतर, रेरामुळे त्यांच्यावरती खूप रिस्ट्रिक्शन्स येऊन गेलेले. पण याच्यात मेजर फॅक्टर्स असतात ना, तर जसं की तुम्हाला मी सांगतो की आता मध्ये आरएमसीचे रेट अचानक वाढले. ठीक आहे, आणि जे आरएमसीचे प्लांट्सच बंद होते, तर डेव्हलपरला तिथे जर कॉन्क्रीटच येत नाही या साईडवरती तर डेव्हलपर काय करणार आहे? वॉरमुळे टाईल्सच तुमच्या साईडवरती येत नाहीत. टाईल्सचे रेट पण 40-45% वाढले. तुमचे स्टीलचे रेट वाढले. मध्येच तुमची सँड जी आहे ती सँड जी येत होती ती सँड तुमची बंद झाली भेटायची. ठीक आहे, डिमार्केशन मध्ये काही दिवसांसाठी डिमार्केशन थांबलं होतं कारण ते सिस्टम मध्ये आणत होत्या सगळ्या गोष्टी. ठीक आहे, रेराचं सुद्धा पहिलं रेरा जे मॅन्युअली काम करत होतं त्यांनी सुद्धा त्यांचं ऑटोमेटेड केलं वेबसाईटवर केलं. इथे एक 2-3 महिन्याचा गॅप आला. ह्या काही गोष्टी असतात ना, ह्या डेव्हलपरच्या हातामध्ये नसतात आणि डेव्हलपरही या गोष्टींच्या अगेन्स्टमध्ये फाईट करत होतं. ठीक आहे, काही काही ठिकाणी तर असंही होतं की काही काही ठिकाणी रिझर्वेशन पण पडतात काही गोष्टींचे, की ज्या गोष्टी आधी तुम्हीच त्यांना क्लॅरिटी दिलेली आहे आणि त्याच्यानंतर त्याच्यावरती रिझर्वेशन पण गव्हर्नमेंटचे कॉर्पोरेशन. तर त्या डेव्हलपरची त्यात चुकी नसते तिथं. प्रत्येक वेळेला डेव्हलपरच चुकीचा आहे असं नाही. मी तुम्हाला जसं म्हटलं ना, त्याची एवढी अमाऊंट लागले ना तर त्याची त्याला जास्त टेन्शन आहे की त्याला ते कम्प्लीट करून पोझिशन त्याला लवकर द्यायचंय. उलट डेव्हलपर जितकं डिले करेल ना तर तितका त्याचा तो इंटरेस्ट वाढतोय, बॅकएंडला त्याला तेवढा पैसा एक्स्ट्रा ओतावा लागतोय. बरोबर आहे, प्रत्येकाचे रेट्स वाढत चाललेले आहेत, इंटरेस्ट वाढत चाललेला आहे. त्यामुळे तो कुठलाही डेव्हलपर असा स्वतःहून त्याला खूप अशी जाणून बुजून करायचं म्हणून डिले करत नाही सर, नाही करत असं आहे. तर होम बायर्सने सुद्धा या गोष्टी काही गोष्टी समजून घेतल्या पाहिजे, त्याच्या मागचा स्टडी केला पाहिजे. बरोबर, आणि मग तुम्ही तिथे फ्लॅट घेतला पाहिजे. म्हणून मी म्हटलं ना तुम्हाला की आधी तुम्ही लिगसी तर चेक केलीच पाहिजे डेव्हलपरची. मी असं नाही म्हणत, नवीन बिल्डर सुद्धा मार्केटमध्ये स्वतःला प्रूव्ह करण्यासाठी आहे ना, मार्केटमध्ये चांगल्या गोष्टी करत असतात असं आहे. पण डिले होण्याच्या मागचं फक्त कारण हेच नसतं की डेव्हलपर जाणून बुजून करत असतो, त्याच्या मागे हे खूप सारे फॅक्टर्स असतात, बऱ्यापैकी वेगवेगळे फॅक्टर्स असतात. राईट, असं सर एक मुद्दा आहे ज्याच्यावरून परत प्रॉब्लेम क्रिएट होत होते आधी, बट आता रेराचा जो रूल आलेला आहे नवीन त्याच्यानुसार बिल्डरला पार्किंग ही पहिलेच अलोकेट करावी लागते आणि अग्रीमेंटमध्ये ती द्यावी लागते. तर त्या रूल बद्दल काय सांगाल सर? पार्किंगचा विषय कसा असतो? नाही, आता जर तसं बघायला गेलं तर ऍज पर रेरा नॉर्म्स तुम्हाला पार्किंग जी आहे ती प्रत्येक फ्लॅटला एक पार्किंग तुम्हाला अलॉट करावी लागेल. आणि आता नवीन रूल आल्याप्रमाणे तुम्हाला दिली सुद्धा पाहिजे प्रत्येक डेव्हलपरने, कारण त्याच्यामुळे आधी खूप इश्यूज झाले सर ना, म्हणजे या पार्किंगच्या मुद्द्यावरून भरपूर प्रॉब्लेम्स झालेले आजपर्यंत आपण बघितले. सर बाणेर पासून मामुर्डी पर्यंत जर फ्लॅटचे रेट विचारायचे झाले तर मला तुम्ही 2 BHK चे इतका स्क्वेअर फीट एरिया तुम्हाला इतक्या लाख किंवा करोडमध्ये मिळेल असं सांग. सर बाणेर पासून जर सुरुवात करायची झाली ना तर बाणेर आता बऱ्यापैकी डेव्हलप्ड एरिया आहे. तर बाणेरमध्ये तुम्ही जर तसं बघायला गेलं तर 2 BHK ची रिक्वायरमेंट तिथल्या कस्टमर्सला जास्त नाहीये. तर तिथे डेव्हलपर सुद्धा आता आणतात ना 3 BHK, 4 BHK, 5 BHK या कॅटेगरीतले सगळे, या कॉन्फिगरेशनचे सगळे तिथे फ्लॅट्स घेऊन येत. बरोबर, असं आहे. कारण त्या एरियात जर तुम्ही आता बघायला गेलात तर तुम्हाला 3 BHK हा 2 CR
2.5 CR खाली आता नाहीये. ओके. तर एक वेल नोन डेव्हलपरकडे किंवा एक एस्टॅब्लिश डेव्हलपरकडे जर बघितला ना आपण, ओके, जो अम्युनिटीज चांगल्या देतोय, जो चांगले फ्लॅट्स प्रोव्हाइड करतोय, त्याचं डिझाईन खूप चांगलं आहे, असं आहे. काही ठिकाणी आहेत तिथे पण 1.75 180च्या रेंजमधले, पण ऍव्हरेज जर बघायला गेलं तर 2 CR तिथलं 3 BHK तर आता काउंट गेलेलं आहे. तसंच जर तुम्ही पुढे जर आता इकडे आला बालेवाडीकडे, वाकडकडे, तर मग तिथे तुम्हाला 2 BHK वगैरेची रेंज भेटायला चालू होऊन जाते. वाकडमध्ये सुद्धा आता 2 BHK हा 1 CR प्लस गेलेला आहे. तिथे आता 1 CRच्या खाली भेटणं फार मुश्किल आहे, म्हणजे नाहीच आहेत असे प्रोजेक्ट की जे 1 CRच्या खालचे आहेत. 1.10 1.15 याच बजेटमध्ये सगळे 2 BHK. बरोबर आहे. पुढे गेला तर तुमच्याकडे तातवडे मार्केट आहे. तर तातवडे मार्केटमध्ये तुम्हाला व्हरायटी भेटते. तिथे तुम्ही 85 lakhs पासून तिथे तुला 1.5 1.10 CRचे फ्लॅट्स आहेत. ओके, तुमच्या प्रोजेक्टची साईज कशी आहे, प्रोजेक्टमध्ये काय तुम्ही अम्युनिटी स्पेसिफिकेशन्स दिलेले आहेत, स्ट्रक्चर कसं आहे, तुमच्या फ्लॅटचे साईजेस काय दिलेले आहेत, या सगळ्या गोष्टींवरून तुमची रेट ठरतो, चेंज होत जातो किती आहे आणि कसं आहे. तातवडे तुम्ही म्हणून जर पकडून चाला एक 90 to 95 रेंज आहे 2 BHK. तेच जर का तुम्ही पुढे गेलात तर रावेतकडे गेलात तर रावेतकडे तुम्हाला 80 to 85ची रेंज आता झालेली आहे. तेच तुम्ही थोडंसं पुनावळीकडे गेलात तर पुनावळीमध्ये 75 to 80ची रेंज झालेली आहे. तेच तसंच थोडंसं पुढे गेला तुम्ही किवळेकडे वगैरे, तर तिथे तुम्हाला 65 to 75ची रेंज आलेली आहे. बरोबर. आता पुनावळीमध्ये सुद्धा सर 75 पासून ते 95 lakhs पर्यंतचे 2 BHK आहेत. पण ते मॅटर करते की तो प्रोडक्ट कसा आहे, की त्या प्रोडक्ट मध्ये किती फॅसिलिटीज दिलेल्या आहेत, अम्युनिटीज कशा दिलेल्या, असं आहे. त्यामुळे मी जसं तुम्हाला म्हटलं ना की कस्टमरची चॉईस मॅटर करते, की कस्टमरला एक्झॅक्टली काय हवंय. कस्टमरला जे हवंय ते कदाचित जर तातवडीमध्ये रावेतमध्ये नसेल तर त्याच्याकडे पुनावळे ऑप्शन आहे. मग त्याने पुनावळीमध्ये, कारण मी म्हटलं ना जसं की घर घेताना तुम्ही कॉम्प्रोमाइज नाही केलं पाहिजे. घर घेताना तुम्हाला जी खरंच ज्या गोष्टी पाहिजेत ना त्या गोष्टी तुम्हाला जिथे भेटतात तिथे जाऊन तुम्ही ते घर घेतलं पाहिजे. बरोबर आहे. असं नाहीतर आपण बरेचदा बघतो आपल्याला सजेशन देणारे खूप सारे असतात. तुम्हाला एक मजेशीर गोष्ट सांगतो की घर घेताना आहे ना, आमच्या पूर्ण सेल्स टीम मध्ये सुद्धा डिस्कशन होत असतं, की विचारत असतो आम्ही की का रे बाबा त्याने घर काय घेतलं. तर घर घेताना त्यांचं प्रत्येकाकडनं येत असतं की सर त्याच्यामध्ये ना इन्फ्लुएन्सर आडवा आला. तर इन्फ्लुएन्सर कोण असतो, त्याची दिसे इन्फ्लुएन्सर कोण आहे म्हटलं, तर इन्फ्लुएन्सर कोण असतो माहितीये का, तर त्यांचा जिजा असतो. बरेचदा आता होतं कसं की कस्टमर तिथे आलाय, त्याच्या वाईफ सोबत आलाय आणि तो फ्लॅट बघतोय, त्याला सगळं आवडलंय, पण ती कुठेतरी भीती असते ना की एवढी मोठी अमाऊंट मी इन्व्हेस्ट करताना अशी डायरेक्ट कशी करू, तर मला कोणाला तरी त्याच्यात इन्व्हॉल्व करणं गरजेचं आहे. फॅमिली मेंबर झाला किंवा फ्रेंड्स मधून झाला असं. तर बरेचदा येताना ना जिजाजी सोबत येतात. नंतर येतो सर जिजू, नंतर सेकंड व्हिजिटला, कधी सुरुवातीलाही असतात, कधी व्हिजिटलाही असतात, कधी बुकिंगच्या टाइमलाही असतात. पण होतंय काय, आता मी जिजाजी म्हणून आलोय, मला काहीतरी तिथे दाखवावं लागेल, माझा एक्सपर्टीज दाखवावं लागेल. सर एक्सपिरियन्स असतो सुद्धा, पण कसं आहे ना प्रत्येकाची चॉईस घरातल्या घरात पण वेगवेगळी असू शकते. असं आहे. तर म्हणजे मुलांकडनं आलेल्याच गोष्टी आहेत. तर जिजाजी आला आणि आमचा कस्टमर चालला गेला, लूज झाला का, कारण त्याने सांगितलं की इथे घर घेऊ नको, कारण त्यांना ती गोष्ट नाही आवडली. करेक्ट. असं अजून एक तुम्हाला एक स्टोरी सांगतो सर. काय की एक 2 भाऊ होते आमच्या इथे. त्या 2 भावंडांनी आमच्या इथे फ्लॅट बघितला, त्यांना फ्लॅट आवडला, त्यांनी सिलेक्ट केला आणि त्यांनी बुकिंग करायला आले, चेकबुक घेऊन आले, बुक करणार. तर त्या दिवशी येताना आहे ना ते त्यांच्या 2 अजून मित्रांना घेऊन आले सोबत. ठीक आहे, आलं पाहिजे, सपोर्ट घेतला पाहिजे तुम्ही त्यांच्याकडनं अजून, कारण ते एक्सपर्ट्स असतील, त्यांनी आधी घर घेतलं असेल, त्यांना माहिती असेल की घर घेताना काय क्वेश्चन्स विचारले पाहिजे, कसं घर घेतलं पाहिजे, या सगळ्या असायलाही पाहिजे. बरोबर. पण काही गोष्टी आहेत ना हे स्वतः सुद्धा डिसिजन घेतल्या पाहिजेत सर. तिथे आमची बुकिंग होणार होती, पण काय झालं की त्यांच्या त्या मित्रांनी आमच्याकडे आहे ना जो फ्लॅट जिथे 90 lakhsचा होता ना, त्यांनी स्टार्ट करताना 70 lakhsनी स्टार्ट केली. ओके. आणि ते म्हटले की नाही सर मला 70 lakhs मध्येच हे घर पाहिजे, कारण मला तुमचा प्रोजेक्ट तेवढा जो आहे ना, म्हणजे जो फ्लॅट आहे ना तेवढा वर्थ नाही वाटत आहे. ओके. तो तेवढा म्हणजे जशी आमची रिक्वायरमेंट आहे सायझेस प्रमाणे, तुमचा हॉल छोटा आहे, तुमचे बाल्कनीची सायझेस छोटे आहेत, तर त्या गोष्टी आहेत ना त्या तेवढा हे नाही करतात की 90 lakhsला जस्टिफाय कर. बरोबर आहे. तर मग त्यांनी तिथे त्यांना इन्फ्लुएन्स केलं तिथे. मग ते म्हटले की नाही सर मग जर 70 नसेल होत तर मग 75 आले, मग 80 आले, पण मी 90च्या खाली देऊ शकत नव्हतो, कारण मी ऑलरेडी 90ला विकून बसलेलो तिथे. तुमचा बॉटम प्राइस आहे आणि तुम्ही एकाला 90ला विकलं, दुसऱ्याला जर तुम्ही 85ला देतात, मग कस्टमर मध्येच ते तुमचं तिथं हे होतं ना सर. कस्टमर मध्येही तो प्रॉब्लेम होऊन जातो, कारण डेव्हलपरलाही तिथे परवडलं पाहिजे ना. कारण डेव्हलपरची रेंज ठरवतो ना तर त्याच्या बॅकएंडचे कॅल्क्युलेशन्स असतात, त्याची लँड कॉस्ट झाली, त्याची कन्स्ट्रक्शन कॉस्ट झाली, त्याची मार्केटिंग कॉस्ट झाली, या सगळ्या कॉस्ट पकडून त्याने एक अमाऊंट ठरवलेली असते. बरोबर आहे. त्यामुळे
त्यामुळे 90 लाखच्या खाली जाणं पॉसिबल नव्हतं. पण त्यांनी मग त्याच्यात काय केलं माहितीये का, त्याला इन्फ्लुएन्स केलं आणि तिथे त्याला ती बुकिंग करण्यासाठी थांबवलं. मग त्याने तिथे बुकिंग नाही केली आणि त्यांनी सांगितलं चल मी तुला दुसरे पण प्रोजेक्ट बघू आपण आणि त्याच्यानंतर डिसिजन घेऊ. मग ते तिथून गेले आणि माझ्याकडे जास्त इन्व्हेंटरी अवेलेबल नव्हती आणि ते दोन्ही फ्लॅट आहेत ना मी माझ्या पुढच्या वीकमध्ये ते पूर्ण विकून टाकले. ओके. एका महिन्यानंतर ते दोन्ही भावंड परत आले माझ्याकडे तेच फ्लॅट विचारायला आणि ते परत त्यावेळेस ते सेम प्राइसला विचारत होते. प्राइस मॅटर नव्हता करत तिथे मॅटर करत ते घर आणि ते दोन्ही गेलेले होते. आता माझ्याकडे अवेलेबल होते, एक वरती होता एक खाली होता. ठीक आहे, मला ते दोन्ही विकायचेच होते. मग मी त्यांना ते दोन्ही सजेस्ट केले, त्याच्यावरती त्यांचं डिस्कशन चालू झालं. पण त्याच्यातच मी त्यांना सर जस्ट विचारलं की सर लास्ट टाइम तुम्ही का नाही घेतला. मग त्यांनी सांगितलं की सर असं झालं, आम्हाला वाटलं की एवढी प्राइस नसेल वगैरे म्हणून आम्ही नाही घेतला. मग मी त्यांना असंच विचारलं की सर मग ते जे मित्र आले होते ना ते राहतात पुढेच. तर ते मित्र आहे ना त्यांचा तो पिंपळे निलखमध्ये राहत होता. ओके. ठीक आहे, आणि तो ज्या घरामध्ये राहत होता ना ते घर होतं सर 2200 स्क्वेअर फीटचं. ठीक आहे, आणि आपण जो घर बघतोय ना हा 780 कार्पेट होते, 780चं. 780 कार्पेट घेणाऱ्या कस्टमरची रिक्वायरमेंट आणि 2200च्या घरामध्ये राहणारा जो कस्टमर आहे त्याची चॉईस, त्याच्या जमीन आसमानचा फरक आहे. मग त्याने त्याच्यामुळे ते घर नाही घेतलं आणि आज शेवट अशी आली की त्याला एक फ्लॅट खालच्या फ्लोअरला घ्यायला लागला, एक फ्लॅट त्यांच्या वरच्या फ्लोअरला घेतला त्याने. पण त्यांच्या आधीची जी रिक्वायरमेंट होती ना ती फुलफिल नाही झाली. त्याच्यात तो त्यांचा लॉस झाला तिथे. त्यामुळे एक्झॅक्टली तुम्ही कोणाचा सपोर्ट घेताय ना हे पण खूप मॅटर करतं आणि ऐकलं पण पाहिजे कस्टमरने. कस्टमरला कधी कधी असं वाटतं की एखादा व्यक्ती जर समजवतोय त्याला तर त्याला फक्त विकायचं ते प्रॉडक्ट, पण तसं नाहीये. तो जर तुम्हाला तिथे घेऊन आलाय तर तुमची रिक्वायरमेंट बघूनच तो तिथे तुम्हाला घेऊन आलेला आहे. बरोबर आहे ना. येस, तुम्ही म्हणून तुम्हाला मी म्हटलं की चॅनल पार्टनर्स ह्याच्यात खूप चांगला रोल करतात. बरोबर, एक्सपर्ट असतात. तुम्ही त्यांचा सपोर्ट तिथे घेतला पाहिजे. राईट. सर, बिल्डर लोक आहे, खूप सारे बिल्डर आहे आज पुण्यामध्ये आणि माइंडेड फर्म्स पण आहेत, जसं आपली RRPL आहे, अजून काही आहे. तर बिल्डर लोकांनी RRPL ला का चूज करावं ऍज अ मॅन्डेट फर्म, कारण त्यांच्याकडे तो ऑप्शन दुसरे पण आहे. तर तुम्ही काय सांगाल की का त्यांनी फक्त RRPL ला चूज का? सर, RRPL लाच चूज केलं पाहिजे असं नाहीये. RRPL आतापर्यंत इथं आला ना ते त्यांच्या ट्रान्सपरन्सीमुळे इथपर्यंत आजपर्यंत आम्ही आलेलो आहोत. ओके, राईट. RRPL कडे जे एक्सपर्ट्स आहेत, जी टीम आहे, त्याच्यामुळे आम्ही इथपर्यंत आलेलो. आज मार्केटमधनं प्रोजेक्ट घेणं हे इतकं डिफिकल्ट नाहीये, कारण प्रत्येक बिल्डरकडे आजकाल आहे ना ही विक्री आलेली आहे. जसं मी मगाशी सांगितलं ना की सप्लाय वाढतोय, कॉम्पिटिटर नवीन काहीतरी घेऊन येतोय, बायर्स सगळे एज्युकेटेड होत चाललेले आहेत. तर या सगळ्या गोष्टीमुळे आहे ना की सेल कसा होईल, रेट काय असायला पाहिजे, ही जी गोष्ट आहे ना ही गोष्ट बिल्डरला सुद्धा कुठेतरी ना कुठे भीती वाटत असते त्याची. राईट. तर यात काय होतं माहितीये का की मला जर त्यांना द्यायचं आहे की बाबा त्यांची 7,000ची एक्सपेक्टेशन आहेत, मी जर का त्यांना 7,500 बोललो ना तर 100% बिल्डर माझ्याकडे येतो तिथे तो. ओके, ठीक आहे. आता आमचे एवढे प्रोजेक्ट सोल्ड आउट झाले, एवढे फ्लॅट्स आम्ही विकले, याच्या मागे जो बॅकग्राऊंड जो आहे ना याच्या मागचे जे रिझन्स ते हेच आहेत की आम्ही डेव्हलपर सोबत कधीही बोललो, हे डेटावरती बोललो आणि खूप ट्रान्सपरंटली बोललो. ठीक आहे, कारण मी बरेच मॅन्डेट फर्म बघतोय, आमच्यासोबत अशा काही गोष्टी पण झाल्या की माझी जी रिसर्च टीम आहे ती सर्वे करून आली आहे की मार्केट दाखवते की 7,000च्या रेटनी इथे जायला पाहिजे. जर तुम्ही ज्या ज्या गोष्टी देतोय आपण, जसं मी म्हटलंय चांगल्या क्वालिटीचे टाईल्स देतोय किंवा स्पेसिफिकेशन चांगले देतोय CP सॅनिटरीमध्ये आणि तुमची डिझाईन खूप चांगली आहे, ठीक आहे, तुमचं मार्केटिंग पण तुम्ही खूप चांगल्या लेवलला करणार आहात, पण त्याला कुठेतरी लिमिटेशन्स पण आहेत की 6,500 6,700चा रेट किंवा 6,800 मार्केट चाललंय आणि तिथे तुमचं जे प्रोडक्ट आहे हा 7,000च्या सेगमेंट मधला आहे. 7,000ला तुमचं सेल इझिली होऊ शकतं. ठीक आहे, किंवा आता तुम्ही 7,000च्या रेटला काढा आणि स्टेप बाय स्टेप तुम्ही मार्केटची सिच्युएशन बघून तुमचं सेल्सची वेलॉसिटी जी आहे ही तुम्ही चेक करून स्टेप बाय स्टेप तुम्ही रेट वाढवत जा. बरोबर. हे न करता तिथे काही मॅन्डेट फर्म मग काय करतायत की प्रोजेक्ट मॅन्डेट वरती भेटण्यासाठी मार्केट 7,000चं चाललंय तिथे 7,500चा रेट सांगून देतात. जिथे मार्केटमध्ये सगळं पूर्ण मार्केट ओव्हरऑल 25 फ्लॅट विकतंय तर हे डेव्हलपरला 30 फ्लॅटची कमिटमेंट देतात. एक प्रोजेक्ट 30 फ्लॅट कसे विकणार, जिथे पूर्ण 7-8 प्रोजेक्ट मिळून 25च विकतात, तर तुम्ही खरंच सीप विकणार आहात का? आणि ते पण 7,500च्या रेटला. ह्या ज्या फेक कमिटमेंट असतात ना, या फेक कमिटमेंटच्या बेसवरती काही मॅन्डेट फर्म प्रोजेक्ट घेतात
पण त्याच्यात नुकसान काय होतं माहितीये का, जर तो विकला नाही गेला तर तुमचं ब्रँड स्पॉइल होतं. रेट तुम्ही वाढवलेला, तुम्हाला एकतर मागे यावं लागतं, मग तिथे डिस्कशन्स चालू होतात कस्टमर्स मधनं किंवा बाकीचे स्टेक होल्डर्स आहेत त्यांच्यामध्ये त्यांचे डिस्कशन्स चालू होतात, पण तुमचं तिथे ब्रँड स्पॉइल होतं. आणि तो ब्रँड तो प्रोजेक्ट परत एकदा वरती आणण्यासाठी आहे ना खूप स्ट्रगल करावं लागतात डेव्हलपर्सला. बरोबर असं आहे. कारण ही गोष्ट रिलेशन रिअल टेकने येतात. प्रोजेक्ट नाही आला तरी हरकत नाहीये, पण डेव्हलपरला आपण जे खरं पिक्चर आहे मार्केटमधलं हे दाखवण्याचं काम आम्ही करतो. ओके, ही रियालिटी आहे सर. बरोबर. ही रियालिटी म्हणजे आमच्याकडे काय असे कुठली जादू नाहीये किंवा आमच्याकडे जे एक्सपर्ट्स आहेत ते पण काय असे कोणी त्यांच्याकडे काय रॉकेट सायन्स आहे असं नाहीये. हे सगळेजण तीच आहेत जे फक्त डेटावरती बोलतात, जे मार्केटवरती बोलतात, मार्केटची सिच्युएशन वरती बोलतात, डिमांड सप्लायचा जो गॅप आहे हे आयडेंटिफाय करून बोलतात. असं आहे. तर त्याच्यासाठी रिलेशन रिअल टेककडे आजपर्यंत जेवढे बिल्डर आहेत, सस्टेन झालेले बिल्डर आहेत किंवा न्यू येणारे डेव्हलपर्स आहेत ना, हे याच्यामुळे रिलेशन रिअल टेककडे येतात सर. आणि बरेच जणांनी मॅन्डेट फॉर्म आल्या, बंद झाल्या, आता काही आहेतही की जे लोक मार्केटमध्ये मेसेजही रॉंग पास करतात. तर त्याच्यात आहे ना त्यांना हे कळत नाहीये की ते त्यांचं स्वतःचा बिझनेस डाऊन होत असतं तिथे. एक्झॅक्टली. मी तर उलटा मॅन्डेट फॉर्मला सुद्धा ही सांगेन की तुम्ही कुठल्याही डेव्हलपरकडे जाताना रियालिटी घेऊन ठीक आहे. कारण रियालिटीज तुम्हाला एखादा सक्सेसफुल प्रोजेक्ट झाला ना तर तिथे तुम्हाला अजून त्याच्या बेसिसवरती तुम्हाला 10 प्रोजेक्ट तिथे भेटतात. बरोबर आहे. त्यामुळे मॅन्डेटसाठी म्हणा, चॅनल पार्टनरसाठी म्हणा, डेव्हलपरसाठी, सगळ्यांसाठी आहे ना रियालिटी माहिती असणं गरजेचं आहे. डेटा स्टडी असणे खूप गरजेचं. सर, हे तर झालं बिल्डरने का काम करावं रिलेशन रिअल टेक सोबत. आज पुण्यामध्ये म्हणजे खूप मोठं मार्केट तुमच्याकडे आहे. पुण्यातले ऑलमोस्ट बिल्डर तुमच्या सोबत आज काम करताय. तुम्ही मुंबईमध्ये काम करताय, नाशिकमध्ये आता आहे, बँगलोरलाही आय थिंक आपले काही प्रोजेक्ट्स आहे. तर तुमचं अजून एम काय की या सिटीला कॅप्चर करायचंय किंवा या देशाला कॅप्चर करायचं. जर आपण दुबई बघितलं असतं, एक मोठं मार्केट आपल्याला दुबई दिसतंय, तर तुमचं काय एम आहे, तुमचं आणि मोहनीराज सरांचं दोघांचं काय एम आहे? सर, ऑलरेडी आम्ही त्या अँगलनी काम करायला चालू केलेलं आहे. कारण आता आमचे काही मुंबईमध्ये प्रोजेक्ट्स आहेत, काही नाशिकमध्ये आता आमचे प्रोजेक्ट आलेले आहेत. ऑब्व्हियसली आम्ही काही मंथमध्ये बँगलोरमध्ये सुद्धा एंट्री करतोय. सो बँगलोर झालं, हैदराबाद झालं किंवा गुडगाव झालं, दिल्ली साईड झाली, तर पॅन इंडिया लेवलला आमचं प्लॅनिंग चालू आहे. त्यावेळी माझी जी बिझनेस डेव्हलपमेंट टीम आहे ही वर्क करते. त्याप्रमाणे आमचे मार्केटिंगची टीम पण काम करते. माझे प्रत्येक वर्टिकल्स आहेत वेगवेगळे, हे सगळेजण त्याच्यावरती ऑलरेडी वर्क करतायत. आणि येणाऱ्या काही वर्षामध्येच किंवा काही महिन्यामध्येच आम्ही तुम्हाला ऍटलीस्ट 5 ते 6 सिटीमध्ये तुम्हाला अजून. अरे बेस्ट, करेक्ट. सर, थोडं बिझनेस बद्दल बोलायचं झालं तर आज मराठी 2 मुलं की एक मोहनीराज खोडदे सर आणि मधुसूदन जाधव सर, एक मराठी एंटरप्रेन्योर आपण म्हणू शकतो की तुम्ही सुरुवात केली. आणि काय केलं पाहिजे मराठी मुलांनी की ज्यामुळे एक चांगलं बिझनेसमॅन आपण बनू शकतो? कारण काय होतं की जॉब तर भरपूर लोक करतात आणि जॉब करणं वाईट आहे मी असं म्हणतच नाही, चांगलीच गोष्ट आहे जॉब करणं. बट ज्यांचे स्वप्न आहे की ज्यांना बिझनेस करायचा आहे आणि आज तुम्ही ज्या लेवलला आहे त्या लेवलपर्यंत जर यायचंय, तर तुम्ही तुमच्या लाईफमध्ये कोणत्या गोष्टींना फोकस ठेवलं की या गोष्टींना फोकस ठेवल्यामुळे तुम्ही आज अचिव्हमेंट तुमची ही झाली? सर, हा प्रश्न आहे ना, हा खरंच प्रत्येक मी म्हणेन ना की मराठी मुलांनी याच्यावरती विचार केला पाहिजे आणि त्याप्रमाणे पुढची वाटचाल त्यांनी केली पण पाहिजे. काय होतं माहितीये की आपला जो बॅकग्राऊंड असतो ना, कारण आता मराठी मुलांचा बॅकग्राऊंड जो बऱ्यापैकी आहे, तर माझा स्वतःचा सुद्धा, माझे फॅमिली मेंबर्स यांनी कधीच बिझनेस केला नव्हता. हे सगळे जॉब मधलेच होतं. ओके, राईट. किंवा काही शेतीमधले आहेत, काही जण जे आहेत ते कुठे ना कुठेतरी इंडस्ट्रीमध्ये जॉब करणारे आहेत. ओके. किंवा कुठल्या गव्हर्नमेंट डिपार्टमेंट मधले लोक आहेत. तर त्यांची जी मुलं आहेत ना, ह्या मुलांमध्ये आहे ना ती डेअरिंग नसते. सगळ्यात महत्वाचा पार्ट आहे की तुमचं डेअरिंग किती आहे. ठीक आहे, स्वप्न बघणं सोपं आहे. मी स्वप्न खूप बघेन आणि मोठे मोठे स्वप्न बघतो, पण ते स्वप्न जर तुम्ही साकारायचे असतील ना, तर सगळ्यात पहिलं एक मी तुम्हाला गोष्ट सांगेन की तुम्ही पहिले ऍक्शन घ्या, डिसिजन घ्या. जोपर्यंत तुम्ही डिसिजन घेत नाहीत ना, तोपर्यंत तुम्हाला कळणार नाहीये की तुम्ही कुठे चुकताय. ओके, राईट. आणि चुका झाल्या पण पाहिजेत तुमच्या आयुष्यामध्ये, कारण चुकांसारखा एक्सपिरियन्स कुठे नाहीये. ओके. कारण चुकाच तुम्हाला इतक्या गोष्टी शिकवतात ना, की तुम्हाला मी आज किती जरी तुम्हाला आज कॅमेरासमोर सांगितलं किंवा किती जरी मोटिवेशनल स्पीकर्स आले, कोणी जरी आले ना, तरी तुमचा सगळ्यात चांगला एक्सपिरियन्स देणारी गोष्ट म्हणजे आहे ना तुमच्या लाईफमध्ये घडणाऱ्या चुका आहे. ओके. ते तुम्ही चुका करा, झाल्या पाहिजे. आणि ज्याच्या लाईफमध्ये सगळं स्मूथ चालू आहे ना, याचा अर्थ आहे की तो कुठे ना कुठेतरी गडबड होतीये. ओके. त्याच्यामुळे तुम्हाला
चुका झाल्या पाहिजे त्याच्यासाठी पहिले ऍक्शन घेतली पाहिजे. डिसिजन घ्या. तुम्ही विचार केलाय ना की तुम्हाला हे करायचंय, तर डिसिजन घ्या आणि ते इमिजिएट तुम्ही स्टार्ट करा. ओके. त्याचा थोडाफार स्टडी करा, अंडरस्टँडिंग घ्या आणि तुम्ही मार्केटमध्ये या. परफेक्ट. अजून एक गोष्ट महत्वाची आहे, मोटिवेशनल व्हिडिओज बघा, पण काही लिमिटमध्ये बघा. सगळ्यात महत्वाचं तुम्हाला पुढे घेऊन जाणारी गोष्ट आहे ती म्हणजे तुमचं सेल्फ डिसिप्लिन. डिसिप्लिन. जो डिसिप्लिन आहे तोच आज सक्सेसफुल आहे. जो डिसिप्लिन नाही आहे त्याने प्रयत्न करून बरेचदा बसलेला आहे पण तो सक्सेसफुल झालेला नाही. डिसिप्लिन म्हणजे काय सर? म्हणजे मी असं विचारतो की शब्द आहे डिसिप्लिन, तुम्ही तुमच्या लाईफमध्ये डिसिप्लिन कसा फॉलो केला आजपर्यंत, कुठे कुठे फॉलो केला? सर डिसिप्लिन म्हणजे कसं माहितीये का की तुम्ही आता समजा काही तुमची एखादी सिस्टम सेट केलेली, प्रोसेस सेट केलेली. आपल्या रेग्युलर लाईफमध्ये पण काही डिसिप्लिनच्या गोष्टी असतात. जसं की आपलं उठणं झालं, आपलं जे रेग्युलर गोष्टी असतात, रुटीन असतात, रुटीन झालं, रिडिंग झालं, किंवा नेटवर्किंगसाठी आपण नवीन नवीन लोकांना भेटत राहणं झालं, राईट. तसंच बिझनेसमध्ये सुद्धा आहे ना काही प्रोसेसेस सेट केलेले असतात. तुमचे रिव्ह्यू, बिझनेस करायचा आहे ना तर तुमचं रिव्ह्यू करणं खूप गरजेचं आहे. तुमचं मॉनिटरिंग खूप तेवढं गरजेचं आहे, राईट. आता मी एखाद्या सेल्स पर्सन बद्दल बोलतोय. एक सेल्स पर्सन असा आहे की तो खूप स्मार्ट आहे, ठीक आहे, त्याचं बोलणं बिलणं खूप चांगलं आहे, ठीक आहे, पण तो डेली, आता समजा एक डेली जर कॉलिंग करायची आपल्याला, ती कॉलिंग न करता त्याला असं वाटलं की डायरेक्ट आलेल्या कस्टमरला मी डायरेक्ट हँडल त्याला कन्वर्ट करतो, ठीक आहे. आणि एक माझा एम्प्लॉई असा आहे की हा खूप डिसिप्लिन्ड आहे, ठीक आहे, हा तेवढा स्मार्ट नाहीये पण हा डिसिप्लिन आहे. हा आल्यानंतर ह्याला माहितीये मला 100 कॉल्स करायचे, 100 कॉल्स करतो. कस्टमर आलेला कस्टमरला एकदम प्रॉपर प्रोसेसनुसार सगळं एक्सप्लेन करतो आणि त्याचा वेळेवरती फॉलोअप पण घेतो, ठीक आहे. मग तो कस्टमर आला की त्याची बुकिंग प्रोसेस प्रॉपर फॉलो करतो. तर ही गोष्ट केल्यामुळे ना याचा रिझल्ट तुम्ही बघा कधी जास्त आहे. जो स्मार्ट नाहीये पण तो डिसिप्लिन आहे त्याचा रिझल्ट आहे. प्रोसेस फॉलो करणं ही खूप इम्पॉर्टंट. प्रोसेस फॉलो करणं खूप गरजेचं आहे. कारण ज्याने प्रोसेस फॉलो केली आणि डिसिप्लिन मध्ये केली ना त्या मुलांचा रिझल्ट तुम्हाला 100% स्मार्ट मुलांपेक्षा जास्त भेटेल. हे तुमचं ह्या 400 जे एम्प्लॉई आहेत त्याच्यावरून तुम्ही बोलताय? त्यांच्यावरच मी सांगतो, हा एक्सपिरियन्स बोलतोय मी कुठे मार्केटबद्दल नाही बोलत. नाही तर मला एक्झाम्पल द्यायचं झालं तर डिसिप्लिन देण्यासाठी बरेच आहेत आज जे सक्सेसफुल आहेत. आज सचिन तेंडुलकर झाले, बरोबर, आज विराट कोहली झाला, महेंद्रसिंग धोनी झाला. हे म्हणजे क्रिकेट किंवा तुमच्या स्पोर्ट्स मध्ये सुद्धा झाले किंवा अजून बिझनेस याच्यामध्ये झाले किंवा अजून वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये. सर पॉलिटिक्स जरी बघायला गेला आपण तर आज जी सक्सेसफुल पार्टी, म्हणजे आपण कोणत्या पार्टीला इथे प्रमोट करत नाहीये किंवा कोणती हिमाजी पार्टी ती तुमची पार्टी आपण ते बोलत नाही, बट बीजेपीला जर आपण बघितलं, भारतीय जनता पार्टी, तर असं म्हटलं जातं की 24/7 ते राजकारण करतात. त्यामुळे आज त्यांना तेवढा रिझल्ट मिळतो. म्हणजे बंगाल एक होतं तर बंगालमध्ये आजपर्यंत बीजेपी कधी आलेली नव्हती. याच्या मागच्या वेळेस जेव्हा त्यांचे 80 ते 87 समथिंग सीट आले, त्याच्या आधी त्यांचे 2 सीट होते सर. त्याच्यानंतर कन्सिस्टंटली त्यांनी तिकडे वर्क केलं आणि जे अमित शहा आहे त्यांनी तिकडची लँग्वेजही शिकली. आता या वयामध्ये लँग्वेज शिकायची म्हणजे ते डेडिकेशन आहे, ती शिस्त आहे. त्याच्यानंतर 87 वरून आज डायरेक्ट 200च्या वर गेले. म्हणजे प्रत्येक क्षेत्रामध्ये जर तो डिसिप्लिन फॉलो केला, तेवढं डेडिकेशन केलं तुम्ही, तर तुम्ही ते अचीव्ह करू शकता. नक्कीच. येस, 100%. म्हणून तुमचे डिसिप्लिन आणि कन्सिस्टन्सी असणं खूप गरजेचं आहे. तुम्हाला मी मराठी मुलांचा तुम्ही विषय सांगितला त्यात तुम्हाला मी ही गोष्ट खरंच सांगेन की असे बरेच माझे मित्र आहेत की ज्यांनी खूप एज्युकेशन घेतलेलं आहे. असे बरेच मित्र आहेत की ज्यांनी एज्युकेशन घेतलेलं नाहीये, पण असे काही जण आहेत जे मोजके आहेत की ज्यांनी कन्सिस्टंटली ती गोष्ट केली आहे. ओके, ते मागे नाही हटले, डिसिप्लिननी ती कामं केली आहे ना आणि ऍक्शन घेत राहिले. आलं ना मनामध्ये ठीक आहे, आलं ना मनामध्ये ती घेत. असं करत 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 गेल्यामुळे ना त्यांनी सुद्धा बरेच माइलस्टोन्स अचीव्ह केलेले आहेत जे माझ्या नेटवर्क मधले मराठी बिझनेसमॅन आहेत. ओके, असं आहे, राईट. तर माझा सल्ला जर विचाराल तर मी तुम्हाला हाच सल्ला देईन की तुमच्या मनात आलंय ना करा, तुम्ही मागे हटू नका, तुम्ही करा. संगत किती मॅटर करते सर? संगतच तुम्हाला आहे ना तुमच्या बिहेवियर मध्ये, तुमच्या थिंकिंग मध्ये किंवा तुमचे जे डिसिजन्स घेतात ना ह्याच्यामध्ये चेंजेस जे आणतं ना ही संगत असते. ओके, की तुम्ही कुठल्या लोकांमध्ये उठताय बसताय ना हे खूप मॅटर करतं. ओके, असं आता बरेचसे मोटिवेशनल व्हिडिओज मध्ये सांगितलं जातात या गोष्टी की समजा तुम्ही टेररिस्ट लोकांमध्ये राहिलात तर तुम्ही कोण बनणार आहात? दहशतवादी, टेररिस्टच बनणार. तुम्ही जुगार खेळणाऱ्या लोकांमध्ये बसलात तर तुम्ही कोण बनणार आहात? जुगारीच, सट्टेबाज. तुम्ही जे फक्त अभ्यास करणारी मुलं आहेत त्यांच्यामध्ये बसलात तर काय बनणार आहात? अभ्यास करणारे. तसंच तुम्ही जर का तुम्हाला जे आयुष्यात बनायचंय तशा लोकांच्या संगतीमध्ये राहिलात ना तर ती लोक आहेत ना तुम्हाला आपोआप तिथे पुढे घेऊन जातील. जर तुम्हाला बिझनेसमॅन करायचं, आता तुम्हाला एक एक्झाम्पल देतो
आज माझ्या सपोज कंपनीचं जर टर्नओव्हर असेल एक 50 करोडचं, ठीक आहे, आणि मी ज्या ग्रुपमध्ये बसतोय त्यांचं टर्नओव्हर आहे समजा आता 1 करोड ते 5 करोडच्या रेंज, राईट. सो त्यांचे जे डिस्कशन्स चालतील किंवा त्यांचे जे बिझनेस प्लॅन्स चालतील हे त्याच रिलेटेड असतील, बरोबर, राईट. पण माझं जर 50 करोडचं टर्नओव्हर ऑलरेडी मी करून बसलोय, आता मला पुढे जायचंय. आता ती थिंकिंग वेगवेगळी असते. प्रत्येक एका बिझनेसमध्ये ना एक लेवल्स असतात वेगवेगळ्या, आणि त्या लेवलच्या त्या थिंकिंगची लोक असतात वेगवेगळे. तर मी जर अशा लोकांमध्ये बसायला चालू केलं, उठायला बसायला, की जे आज डिस्कशन करताना त्यांचे सगळे ट्रान्झॅक्शन्स 100 करोड 200 करोड मधलेच आहेत, आणि ते करण्यासाठी त्यांचे कसे डिसिजन्स असतात, ते कसं प्लॅनिंग करतात, हे जेव्हा मी तिथे जाऊन बसेन ना तेव्हा माझ्या स्वतःमध्ये सुद्धा ना ते बदल करत जातो. ओके, असं आहे. मग तेव्हा माझं सुद्धा थिंकिंग पॅटर्न ते होत जातं की मला सुद्धा त्या ग्रुपमध्ये जायचंय. कधी पण आहे ना संगत ती अशी असायला पाहिजे ना, सपोज आपण 5 जण आहोत, त्या 5 जणांमध्ये 4 जण जे आहेत ना तुमची, हे तुमच्यापेक्षा स्मार्ट असायला पाहिजेत. ओके, तुमच्यापेक्षा हुशार, बेटर पाहिजे. तिथे काय होतं माहितीये का, बरेचदा हर्ट होत असतात लोक, की यार भीती वाटत असते, लाजत असतो आपण कुठेतरी, की यार या 4 लोकांमध्ये मी कसं बोलू, काय बोलू, ठीक आहे. पण ती लोक आहे ना कुठे ना कुठेतरी तुम्हाला आहे ना वरती घेऊन जाण्यासाठी सपोर्ट करतात. एक वेळ येतो की तिथे असं वाटतं की ही लोक आता यांच्यापेक्षा मी स्मार्ट झालोय, यांच्यापेक्षा मी हुशार झालोय, तर मी आता त्यांच्याकडनं अजून काय शिकणार नाही. मग तिथे आहे ना तुम्हाला तो पूर्ण ग्रुप परत एकदा चेंज करावा लागतो. करेक्ट, एका वेगळ्या ग्रुपमध्ये जाऊन बसावं लागतं. तर ही गोष्ट असं नाही म्हणत आहे मी की संगत सोडली पाहिजे, मित्रांना सोडलं असं नाही सांगत आहे तुम्ही, बट जेव्हा तुमच्या करिअरचा प्रश्न येतो, जेव्हा तुमच्या बिझनेसचा प्रश्न येतो, तर तुम्ही या लोकांमध्येही तुम्ही उठलं बसलं पाहिजे, तरच तुमची ग्रोथ होईल. नाही तर तुम्ही अडकून राहाल एकाच ठिकाणी. ऑब्व्हियसली राहते. सर, तुम्ही आणि मोहन इराज सर हे आय थिंक तुम्ही एकाच कॉलेजमध्ये तुमचं एज्युकेशन झालंय, MBA तुम्ही एकाच कॉलेजला गेला, आणि नंतर मग कंपनी स्टार्ट केली. तर आता इतक्या पुढे आल्यानंतर आज 400 एम्प्लॉई तुमच्या सोबत आहे, तर तुमचं कशी पार्टनरशिप असते? कारण म्हणतात की पार्टनरशिप निभवणं खूप कठीण आहे बिझनेसमध्ये, तर तुमचं कसं कोलॅब करतात तुम्ही? सर, याच्यासाठी तुम्हाला सांगू का, पार्टनरशिपमध्ये ना तुमच्या दोघांमधलं अंडरस्टँडिंग खूप जास्त मॅटर करतं. ओके, ठीक आहे, की तुम्ही एक दोघांवरती एक विश्वास किती आहे तुमचा, आणि तुमचं एकमेकांचं अंडरस्टँडिंग कसं आहे, बरोबर, राईट. की एकतर तुमचे ना काही म्हटलं तरी तुमचे कंटिन्युअस मीटिंग्स होणं, तुमचे कंटिन्युअस प्रत्येक गोष्टीचे डेटा क्लिअरिटी असणं गरजेचं आहे, की कुठल्या डिपार्टमेंटमध्ये काय चालू आहे, कसं चालू आहे. त्या जर गोष्टी तुमच्या जर प्रॉपर असतील ना तर तुमची पार्टनरशिप ती चांगली राहते. आणि सो जर तुमच्यात गॅप असेल, अंडरस्टँडिंगच नसेल ना, तर ती पार्टनरशिप टिकून राहत नाही त्याच्यामध्ये. ओके, असं आहे. आणि आमच्या दोघांमधली तीच एक मेजर गोष्ट आहे की ज्या गोष्टी मोहन डिसिजन घेतो त्या गोष्टींना माझा अपोज नसतो, पण त्या गोष्टी आम्ही एक दोघांना विचारल्याशिवाय करत नाही. मलाही काही डिसिजन्स घ्यायचे असतील, मला माहिती आहे की ते डिसिजन राईट आहे, पण तरी सुद्धा मोठे डिसिजन्स जे आहेत ना ते मी त्याच्यासोबत डिस्कस केल्यानंतरच त्याच्यावरती डिसिजन घेतो. ओके, असं आहे. तर या दोघांमधल्या ज्या अंगस्थानी काही डिसिजन्स असतात तो त्याच्या लेवलला तो घेतो, ठीक आहे, पण तो घेतो माझा तेवढाच त्याला सपोर्ट असतो. का असतो? कारण ठीक आहे त्याने डिसिजन घेतलाय ना, ते चुकीचा विचार करून तर घेतलं नसतं, बरोबर, राईट अँगलनेच त्याने घेतलेला आहे, राईट. हा, काही चुका होतात ना किंवा काही चुका होत नाही, पण त्यांना सपोर्ट देणं पार्टनर एवढं काम असतं, बरोबर. मी तुम्हाला जसं म्हटलं ना, बिझनेस करायचं असेल ना तर तुम्हाला डिसिजन घेता आलं पाहिजे, बरोबर आहे. तुम्ही डिसिजन्स घ्या, चुका होऊ द्या, तुम्ही त्यातून शिकाल, तर मग बरंच काही तुम्हाला भेटेल. असं आहे. एक्झॅक्टली, खूप खूप इन्स्पायरिंग आहे सर. म्हणजे जेव्हा तुमच्याकडे ॲज अ मराठी बिझनेसमॅन म्हणून बघतो तर मीही भरपूर गोष्टी शिकत असतो. आणि सर, प्रत्येकाला वाटतं की आपण चांगल्या लोकांसोबत काम केलं पाहिजे, तर भरपूर सारे असे मुलं आहे आज की ज्यांना जॉब हवाय, तर त्यांनी तुमच्यासोबत का काम करावं? म्हणजे ऍज अ एम्प्लॉय म्हणून जेव्हा रिलेशन रिअलटेकला एखादा व्यक्ती जॉईन करतोय तर त्याच्यासाठी काय बेनिफिट येतील? सर, कसं आहे माहिती आहे का, की आता रिअल इस्टेटमध्ये ज्यांना काम करायचं आहे ना, त्याच्यात आमच्याकडे नंबर ऑफ प्रोजेक्ट्स खूप आहेत. आमच्याकडे वेगवेगळ्या लोकेशनला प्रोजेक्ट्स आहेत, राईट. आणि नंबर ऑफ इन्व्हेंटरी जास्त असल्यामुळे एखादा एक्झिक्युटिव्ह आमच्याकडे जॉबला लागतो तर त्याला कसं आहे ना, अपॉर्च्युनिटी भेटत असते. आज एका प्रोजेक्टला सोल्ड आउट झालं की त्याला आम्ही दुसऱ्या प्रोजेक्टला देतो, दुसऱ्याचा सोल्ड आउट झाला की त्याला तिसऱ्या प्रोजेक्टला घेऊन जातो, राईट. तर त्याला तिथे इन्सेंटिव्ह कमवण्याचे चान्सेस जास्त आहेत, त्याला इन्सेंटिव्ह जास्त भेटू शकतात तिथे. हेच काय होतं माहिती आहे, बऱ्याच ठिकाणी सपोज एखाद्या एम्प्लॉई आहे, त्यांनी एका प्रोजेक्टवरती 100 फ्लॅट आहेत, ते 100 फ्लॅट त्यांनी विकले एका वर्षामध्ये, पण प्रोजेक्ट कम्प्लीट व्हायला 2 वर्ष 2.5 वर्ष तरी लागतात. मग ते पुढचा जो 1-1.5 वर्ष जो आहे ना, तर त्याला तिथे चान्सेस नाही भेटत की इन्सेंटिव्ह कमवण्यासाठी किंवा काही अजून एक्स्ट्रा स्वतःमध्ये डेव्हलपमेंट करण्यासाठी.
आमच्या कंपनीमध्ये काय होतं माहिती आहे का, आलेले आतापर्यंतचे जे एम्प्लॉईज आहेत ना, हे एम्प्लॉईज तुम्ही बघा की आता एवढे ट्रेंड आहेत ना ते, की त्यांना म्हणजे 3 ते 4 महिन्यातच खूप ट्रेंड होऊन जातात. कारण एवढी इन्व्हेंटरी आहे किंवा कंटिन्युअस मुवमेंट आहे, कंटिन्युअस कस्टमर्स आहेत, अग्रीमेंट्स डिस्बर्समेंट होत आहेत, होम लोन बद्दलचे आमच्या ट्रेनिंग चालू असतात, सेलिंगचे ट्रेनिंग चालू असतात. तर तो मुलगा जो आहे ना, म्हणजे इतका ट्रेंड होऊन जातो ना की त्याला कुठेही जा तुम्ही. आज रिलेशन रिअल मध्ये आहे ना, असं झालेलं आहे की तुम्हाला जर रिअल इस्टेटमध्ये जर मुलगा पाहिजे असेल तर पहिलं तुम्ही टार्गेट करा रिलेशन रिअल एम्प्लॉई. त्यामुळे रिलेशन रिअल शिकायला खूप मिळतं, करिअर ग्रोथ शिकायला भेटतं, इन्सेंटिव्ह कमावण्यासाठी इथे त्यांना संधी खूप चांगली आहे. सर थँक्यू सो मच. खूप छान माहिती दिली तुम्ही. म्हणजे जे आपले होम बायर्स आहे की ज्यांना घर घ्यायचंय आणि जेही बिल्डर लोक बघताय फ्रॉम ऑल ओव्हर महाराष्ट्र, पुणे राहू द्या, मुंबई राहू द्या, नागपूर, ज्या मोठ्या सिटीज आहे, नाशिक झालं, संभाजीनगर, जिथे मोठे मोठे प्रोजेक्ट्स येत आहे, तर ते बिल्डर तुमच्यावर आज ट्रस्ट करू शकतात की तुम्ही त्यांचं विकून द्याल. नक्कीच. म्हणजे फक्त थोडंसं आधी लवकर जर आले तर त्यांना विकायलाही जास्त बेनिफिट होऊ शकतो, लवकर विकलं जाऊ शकतं त्यांची जे प्रोजेक्ट आहे ते. आणि होम बायरसाठी ही चांगलं एक इन्व्हेंटरी तुम्ही तयार करता, एक लेआउट चांगलं बनवून देतात, ज्यामुळे की बिल्डर लोकांचंही विकलं जातं आणि होम बायरला पण एक चांगलं घर त्यांचं मिळतं. बरोबर आहे सर, खरंच तुमचं मनापासून धन्यवाद. धन्यवाद.